आणि सायकल लिफ्ट मागितली होतं का बाबा आजोला? अरे अरे सर साईडला जाऊ दे मला बाबा. अरे बहिरा बिरा आहेस का काय? इतका वेळ झाला लिफ्ट लिफ्ट वराडतोय तरी तोंड वर करून तसाच पुढे चाललायस होय. अरे तुझ्या वजन सायकल राहील का माझी? राहील. बाईल अरे तिथं अजून माझ्या लग्नाचा पत्त्या नाही आणि बाईल कुठनं आणायची? बरं ते जाऊ दे. मला जरा पुढे नेऊन सोडतो. लय चालून चालून कंटाळलो. अरे तुझ्या वजन सायकल मॉडेल माझी. जरा चाल म्हणजे कमी होशील. आईत खाऊ. हो हो जाऊ जाऊ लवकर जाऊ. मला बी लय उशीर झालाय. जाऊ. अरे उतर खाली. गारली सगळी हवा. रावा अरे सकाळी घरी पव केलं होतं ती खाऊन आली. रवा नाही. अरे खाऊन खाऊन सुटलास हत्ती सारखा. खाली बघ खाली. सगळी हवा गेली चाकातली. ताकातली हा ताकातली खिचडी मला लय आवडती. पण सकाळी पव केलं होतं ना म्हणून पव खाल्ली ती. खाली खाली. हवा 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 गेली सगळी. आईच्या गावात माझ्या वजन समधी हवाच गेली. इतकं वजन वाढलंय होय माझं. मला आता व्यायाम केला पाहिजे. मी चालतच जातो. अरे गाडीत पेट्रोल टाकायला पैसा नव्हता म्हणून ही सायकल आणली. ती बी यानं पंक्चर केली. काय नको झाली जिंदगी. आज देवापुढे काय असेल ती बोगोच खाऊन टाकतो आता. अरे देवा, अरे तुझ्या मनात नेमकं हाय तरी काय ते समजेल का मला? लका का माझ्या नशिबाला असं वनवास लावलायस? लका जीव तोडून मेहनत करतो या तरी 3-3 महिने पगार व्हायना माझा. बर काम नाही केलं तर गाव बोंबलते आणि पगार नाही आणला तर बायको बोंबलते या. अरे गाडीत पेट्रोल टाकाय पैसा नाही म्हणून सायकल वापरतो या. ती बी त्या बाहेर बायाने सकाळी पंक्चर केली. हर सुख असं कसलं नाही तर माझ्या नशिबात. बर सुख मिळावं म्हणून लगीन केलं तर विकतचं दुकान घरावून ठेवले असं वाटायला लागले. बरं लगीन होऊन 6 महिने झाले तरी अजून पोरबा नाही. लका समधी मेहनत वाया जाते या. लका देवा दिकीर एखादा माझ्या प्रॉपर्टीला वारस. अरे भाड्याच्या घरात राहणारा तू आणि तुझी रे कसली इस्टेट? हा अरे देव बोलला काय? अरे हो तर चमत्कार झाला. अरे देव नाही मी आहे मी. ए आजा, अरे तिकडे पंचायती जायचं सोडून तू इकडे काय करतोय? लगा ते पंचायती मोर्चा तुला काँग्रेस उठा सांगितलंय. जा की तिकडे काम कर. अरे एकतर पगार मिळत नाही वेळेवर आणि कुणी रे सांगितली उपटी करायला? हा इथं मंदिरात चांगली गारव्याला झोप लागती म्हणून मी इकडे आलोय. लका माझं नशीब तर लका पार झोपलंय. लका पगार नाही ते नाही पण एखाद्या पोरबा पण नाही. लका माझ्या इष्टीला एखादा वारच नको होई. अरे मगाच्यानं मी तुला तेच सांगतोय. एक तर तू राहतोय भाड्याच्या घरात आणि जमिनीचा 1 गुंठा बी नाही तुझ्याकडे आणि तुला रे कसली आली इस्टेट? अरे आज नसली इस्टेट म्हणून काय झालं? एखादा पोरबा झालं की होईल की इस्टेट आपोआप. एक वेळ पोरं आपोआप होतेली पण इस्टेट कशी रे करणार आपोआप? तू असं शंका काढतोस ना म्हणून तुझं लगीन व्हायना. देवा देवा अरे ऐक की रे एकदा माझं देवा. ही असलं टोमणं ऐकण्यापूर्वीच जीव देण्याला बरा. सर मॅडम ए आजा, अरे हे काय करतोस? अरे तर तू कसं ऐक माझं ते बोललं. सोड जाऊ दे मला. आजा ऐक माझं, तू असं करू नको. असं पाहिजे तू मरायचं नाही. सोड मला जाऊ दे. गडबड आहे पहिली. सोड. असं नाही करत आजा. हो तू माझा भाऊ आहे का नाही? दे इकडे कासरा. मला- आण नको आजा. अरे आजा. मला गडबड आहे. तू तू सोड. तू इथं बस. तू माझ्या इथे खाली बस. तू खाली बस इथं. असं, काय समजते पाहिजे तू? नाही म्हणलं राजा. तुला माझी शपथ आहे. मी तुला पोरगी बघतो. पण तू मारायचं नाही. आपण काहीतरी मार काढू. तू शांत बस. इकडे दे. कोण मारणार आहे? सोड. मग ह्यो कासरा काय तू काय दोरडे खेळायला आणलास का मग? अरे शहाण्या तिकडे आग लावायच्या उसाला तोड आली म्हणून वजावर वाडा घेऊन येणार आहे माझ्या कटरीनाला. काय? अरे तू वाढायला चाललास होय? हा लेका लका लका मला वाटतं तू जीव द्यायला चाललास. अरे येडा बिडा झालास का काय? अरे लगीन करीन ना तवाच मरीन. अरे लय शहाणा आहेस. आधी लगीन कर आणि मग मारायची भाषा कर. लका बळ जीव काढला माझा. काय लका दिवस आली ती.
लका बिन लग्नाची लग्नासाठी ठरते ती आणि लगीन झालेली पोरासाठी. अरे देवा, अरे दे बाबा एखादं पोरबाळ. हा नुसती कुठलीच कळली ना तर आपल्या गावाला पीड वाटीन. हो ग मम्मी, हे बघ तू सांगितलंय ना तसंच प्लॅनिंग आहे बघ माझं. हो ग, समधी प्रिकॉशन घेते बघ मी. आता काही झालं ना तरी मला आता 2 वर्ष तरी मूल न ग. हो ग, अगं फिगर साठीच म्हणते मी. हा काय चेहरा भिजून वाट दिसतोय बया. आधीच ह्यो माझा असा चेहरा, त्यात रोज मी 1 किलोभर मेकअप थापती तेव्हा एवढी सुंदर दिसती मी. काय मेकअप करू नको का ग? अगं नवराचं वय येऊ नये म्हणून असं काही बी काही सांगतेस ग उपाय. आणि तसं बी अंधारच असतोय तिथं काय मेकअपचा संबंध नसतो बघ. स्वयंपाक अगं नाही ग, रात्री यांनी बिर्याणी आणली होती हॉटेलातली. नाही अगं यांच्या मित्रांचा बर्थडे होता ना तिकडे गेले ते हे, तेव्हा आणली त्यांनी बिर्याणी. आता उरलेली तीच खाणार आहे गरम करून बघ. बर ठेवू का आता? हा. अरे डॉली, अगं हे काय नक्की होते तरी काय तुला? अहो काय समजना बी झालंय. चक्कर बी येतीया, मळमळते सुद्धा, उलटी बी होतीया. काय समजणं झालंय बघा मला. अगं काय सांगतेस काय? काय झालंय तुम्हाला? काय होतंय तीच कळण झालंय मला तर आता. अगं काय सांगतेस काय डॉली? म्हणजे तुला आंबट खावंसं वाटतंय होय? येडबिडीच लागलंय का हो तुम्हाला? तसलं काय बी नाही. ती झाडाचं एक लिंबू तोडून आणा जावा. लिंबू? डॉली, मला सगळं कळतं, तुम्हाला येडा नको समजू. बिर्याणीत पियायला पाहिजे हा लिंबू. तुम्ही समजताय ना तसं काय बी नाहीये. आणि मी समधी प्रिकॉशन घेते. अगं तू मग किती प्रिकॉशन, पण मी कुठं घेते? ऐक की डॉली, अगं ही गुड न्यूज आहे, गुड न्यूज. अगं 5 मिनिटापूर्वी मी देवाला नवस बोललो होतो आणि देवानं माझा नवस पण ऐकला. आता उदार का होईना पण अख्ख्या गावाला पेढं वाटणार आहे. अगं डॉली बाप वगैरे बाप. याडपीट लागले का काय ह्यांना? बया आता माझ्या फिगरचं काय होणार बरं? कर की मेकअप अजून कर. बया या मेकअपनच घात केलाय बघ डॉली तुझा. नुसती राहिली आता डॉली. आता होती पोरं बायावाली. कुठं आपण अक्कल घाण ठेवली आणि त्या सरपंचाला मत दिली. आता ती सरपंच पंचायतीतच याला मागना. लागना अहो काय लागना. आणि जी काय लावायची ना ती जरा प्रेमानं लावा की. बघा कसं लागतंय ते. ए आता तुझं कान पडत फोडीन बघ. ग बस. मस अहो आता मस कशी लागल? मला तर ना पंचायतीत जाऊच वाटत ना. अहो जीत येते मी सरपंच असल्यागत माझ्यावरच भांडाय उठतंय. ते शिपाईपेक्षा सरपंच झालो असतं ना लय बरं झालं असतं. मी तर जेव्हा सरपंच पंचायतीत येईल ना तेव्हा पेडच वाटेन. रेड कापीन? अरे बोकड तरी कापायचं. रेडन म्हशी खायला आपण काही जंगली जनावर आहे होय? ए कुत्रिया, तुला आता कुठेतरी जंगलात सोडून येईन बघ. ग बस. बघा पेड म्हणलं की ही रेड ऐकते. ही घ्या पेढे. अरे आता कोण पास झाले? कशाला कोण पास होते तेव्हा? मग अहो ही माझ्या पोराचं पेढ इथे. आजच्या गावात अहो सकाळी तर देवळात हे ना देवापुढे हात जोडून हांबरडा फोडला होता बघ. मला पोरग होऊ दे, मला पोरग होऊ दे. आणि 2 तासात पोरग. एक मिनिट, लग्नाला बघितलं तर 5-6 महिने झाले तर आणि लगेच पोरगा. म्हणजे वहिनींची काहीतरी लडबड असली काय. कान पडफुडी बघ माझ्या तुझं. त्या का माझा ऐकून तरी घे केला का? अरे माझी बायको डॉली सावंत आहे, राखी सावंत नव. येड गुणाचं.
अहो, ही माझ्या पोराचं पिढ इथं. म्हणजे तुझीच कुठेतरी भानगड असली पाहिजे. अरे जरा ऐकाल का नुसतं मोरसरा आणताय. अरे ही मला बी बोलून देत नाहीत आणि तुला बी गप बसवतात. ही बरं तुला समजलं. बरं ते जाऊ द्या. ऐका, अरे मी सकाळी ना देवाला नवस बोललो होतो. मला नुसती गुड न्यूज समजली तर मी अख्ख्या गावाला पीड वाटेन. आणि नका मला गुड न्यूज समजली की अरे बायको प्रेग्नंट आहे माझी, मी बाप होणार आहे बाप. अरे अभिनंदन अभिनंदन धन्यवाद धन्यवाद बाळू, धन्यवाद. अभिनंदन. आणि तुम्हाला एक सांगू का, मला ना पहिलं पोरगाच होणार आहे. अय रश्मी, आगे पेडा. अगं बाया, पेढ कशाच वाटताय हो तुम्ही? गाडी बिडी घेतली का काय नवीन? ह्याला हिला एकानं कशी पसंत केली काय माहिती. काय झालं हो? गप का म्हणून झालं? अगं नवीन गाडी घेतली असती तर असा मी चालत फिरलो असतो का. एक तर सरपंच 3-3 महिने पगार देत नाही. अगं ही पेढ पण मी असं काही उदाहरण आणलं. त्या सरपंचाला का नाही नदीत बुडवून मारला पाहिजे बघा. फार गावाचा उकिरडा करून टाकलाय सगळ्या. बरं ते जाऊ दे, तुम्ही हे पेढ कशाच वाटताय बरं? अगं ही माझ्या पोराचं पेढ इथं. अय्यो, हो अभिनंदन की तुमचं. हो वर्षाच्या आत आईबाप होताय की तुम्ही. कसलं भारी फिलिंग असेल ना हो. बरं बाळ कुणावर गेले हो? अगं कोणावर जायला अजून बाळा व्हायचंय. हो म्हणजे बाळ झालं नाही आणि तुम्ही पेढ वाटताय. अगे ती काय झालं माहिती का, मी सकाळी देवाला नवस बोललो की नुसती मला गुड न्यूज समजली तर मी अख्ख्या गावाला पेढ वाटेन. अच्छा, म्हणजे डॉली वहिनींनी तुम्हाला गुड न्यूज दिली तर. बरं ह्यो पेढा तुमच्या मित्राला दिला का नाही? मित्र? हं? कोण मित्र? अहो तुमचा डेअरीवाला मित्र. अच्छा तो वय. तो गेलाय पुण्याला, ती दूध संघाची मीटिंग आहे. त्याच्यामुळे दिसला नाही वाटतंय सकाळपासून. म्हणजे तुम्ही काय त्याला शोधत असता का? अहो तसं नाही हो. आता तुम्ही न त्यो मित्र, आता तुम्ही दिसल्यावरती तो आठवणारच की. बर वहिनींची काळजी घ्या बरं का. आणि परी येऊ दे चांगली घरी. नाही परी नाही, परा. आपलं पोरगा पाहिजे मला. अगं मी ही पेढ काय पोरगावासाठी वाटते होय. आणि मला अख्ख्या गावाला पेढ वाटायच्यात. तो हा घे पेढा. जाऊ का? कधी बदलणार आहे ती लोकांचा विचार काय कळे ना. मी तर माझ्या आई पप्पांवानी पोरगीच पहिली जन्माला घालणार आहे. मी पण का नाही अजून लग्नाचा पत्त्या नाही पोरांचा विचार करत बसली. मी पावशर पेढ गावाला पुरायचं का आता? डॉली, इथनं पुढे काळजी घ्यायची. लय वजन उचलायचं नाही. भया म्हणजे आता ह्यासनी सांगितलं पाहिजे वजन कमी करा. म्हणजे घरात बी उचला पचली चालती वे तुमची? उचला पाचली? अहो नुसतं उचलत नाही, उचलून आपटती सुद्धा त्यासनी. अहो त्याशिवाय माझा नवरा वटणीवरच येत नाही बघा. बया बरे तुमचं. अहो पण मला एक समजणं झालं या, एवढी प्रिकॉशन घेऊन सुद्धा माझं हे असं झालंच कसं हो? अगं निसर्गाचा नियम आहे हो. आपल्या हातात काय असतंय वे? देवानं दिलेलं दान आहे पदरात, त्याला नाही म्हणायचं नाही. आणि हे बघ, आता लिपस्टिक जास्त लावायची नाही. बया मग माझ्या वटाचं कसं वयाचं? अगो लिपस्टिक पोटात गेली ना तर बाळ लाल भडक जन्माला येईल. हा? मग काय करशील? अगं तुला लिपस्टिक वट महत्वाचे आहेत का बाळ महत्वाचे ती आधी सांग. बाळ. आणि मग आणि आता कसे तुला सांगते, पाणी भरपूर प्यायचं, फळाव जास्त खायचं आणि सगळा पौष्टिक आहार घ्यायचा बघ. लक्षात ठेव मी काय काय सांगते ती. अहो मामी तुम्ही काळजीच करू नका. अहो मी समजा खोराक आजपासून चालू करणार आहे. आणि शेवटी कसं आहे, माझा पोरगा माझ्यावर राजबंडा झाला पाहिजे. बया राजबिंडा म्हणजे मी देखणच समजायचे. हायच मी राजबिंडा. अहो तुमच्यापेक्षा जळणाचा बिंडा ती चांगला दिसतो. आणि मी कसा काय दिसेना, पण माझं पोरग राजबंडा होणार एवढं नक्की. काय हो सारखं पोरगा लावलंय हा? मला पोरगी पाहिजे आणि ती पण माझ्यासारखी सुंदर. पोरगी बिरगी अजिबात काय नाही, मला पोरगा पाहिजे विषय मिटला. तुम्हाला सांगितलं ना, पोरगी म्हणजे पोरगी. या बाबतीत मी तुमचं काही सुद्धा ऐकून घेणार नाही. सांगा की हो. आणि असं पण तू माझं कुठं ऐकतेस? आडग्या अवलाद
बया अरे भांडू नका की. मग हिची मी काय पूजा करू वय आणि मी काय नदी बैल वय मी सांगेल तसं ऐकायला. ए, मी डॉली आहे डॉली आणि माझ्या समोर सर्वांचा आवाज येतोय खाली कळ ना. ही खालीवर कसलं मला सांगू नकोस. आपल्याला पोरगा पाहिजे पोरगाच पाहिजे. मला पोरगी पाहिजे म्हणजे पाहिजे. पोरगाच पाहिजे मला. पोरगी 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 पोरगा पोरगी पोरगा पोरगी पोरगा पोरगी. मला पोरगा पाहिजे. बया अवघडच होतंय वाटतं सगळं. मला सांगितलं ना मी तो सांगतो ना. पोरगी. बेके बे बेदुनी 4 बेत्रिक 9 बेसक 15. ए टिलू अरे पाड चुकीचं म्हणतोयस की तू. अरे बेसक 12 असतं. तुला येते तुम्ही पाड. मग काय तुझ्या एवढे असताना फडाफडा बोलायची मी पाड. 18चा पाडा धावतेस का म्हणून म्हण की म्हण. 10वीत 4 वेळा रखडली असं आणि तू मला शिकवतेस मी. जा की तुझं काम कर. काय बाया ही आजकालची पोरं अजिबात वळण नाही ती असली. तरी बी लोकांनी पोरगाच कामून पाहिजे असतो काय माहित. बेके बे सांगितलं ना मला पोरगी पाहिजे. पोरगा मला पोरगाच पाहिजे. तुम्ही मला सांगायचं नाही मला पोरगी पाहिजे म्हणजे पाहिजे. मला पोरगा पाहिजे. मला माहित मी नाही तुम्हाला काय. सांगितलं ना. मी तो सांगतो मला पोरगा पाहिजे. मला बाकी माहित नाही काय. तुम्ही जास्त बोलायचं नाही हा. मी अरे सांगितलं जा ना. बसा. अरे तिने तुला सांगितलं ना ती प्रेग्नेंट आहे. अगं रे अशा अवस्थेत झटापटी करू नये रे. मी ती काळजी घेऊनच मांडतोय. मला पोरगा पाहिजे. विषय मला संपला. पोरगी पाहिजे. मला पोरगा तुम्ही पाहिजे. सांगितलं ना उचला पाचल करायची नाही म्हणून मी गप्प आहे. मित्रांना ना उचलूनच आपटला असतं. आपण शिरकी आपण बघू. भैया बाजारात तुरीन भटभटणीला मारी अशी कत झाली तुमची. ग बसा जरा. मला सांगितलं ना, मला पोरगी पाहिजे. मला पाहिजे. पुन्हा तुमची भांडणं. आता कुठला व्हिडिओ व्हायरल झाला? अहो ही व्हिडिओ नाही. हा आमचा वेगळाच मॅटर आहे. भैया बघा आता तुम्हीच सोडवा ह्यांची भांडणं. मी आलेच. बरं का म्हणून धरले एकमेकाला? का भांडताय तुम्ही मला सांगा. हो आगलावे तुम्ही आमच्या मध्ये मध्ये करायचं नाही हा. आधीच सांगून ठेवतीये. ओ डोली मॅडम मला काही काम धंदा नाही म्हणून मी तंटामुक्ती अध्यक्ष झालोय. हा सोडा मुकट्याने कपडे. सोडा एकमेकाचे कपडे. दिन्या अरे कशानं भांडतोस तू? लगा मगाशी तर तू गावभर बेड वाटलंस. छटलंस ए दिन्या. अरे आता कुणाचं काय छटलंस? ए बाळ्या गप्ती नाही तर तुझी जीवच छटून टाकेल बघ. गप. आगलावे मला पोरगी पाहिजे आणि हे म्हणतायत मला पोरगच पाहिजे. अहो मग सकाळपासून एवढं पेढं वाटलं ती काय पोरगी व्हायला वाटलं का? हो आता काय म्हणावं तुम्हासनी. आता पोरगान पोरगीत राहिलाय तरी काय फरक हो. अरे दिन्या पोरगान पोरगी ती काय आपल्या हातात यावी तवा. आणि तुम्ही भांडतायला का? आणि उद्या पोरगीच झाली म्हणजे. अरे म्हणूनच पोरगी होऊन देणारच नाही मी. मी 3ऱ्या 4थ्या महिन्यात जाणार आणि चेक करून घेणार. आणि जर पोरगी असली ना तर खाली करून टाकणार. ओ तुम्हाला लाजबीज वाटती का नाही हो हा. अहो माणूस आहे का हैवान हो तुम्ही. अरे दिन्या एवढ्या नीच विचाराचा असशील असं मला वाटलं नव्हतं ले का. छी 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 दिन्या. अरे एवढं घाण विचार. छी जीव दे कुठं तरी जाऊन. अरे या असल्या विचारामुळेच आजकाल लग्नाला पुरी मिळणार ती. अरे तेच तर ह्याच गुणांना मला पोरगी नकोय. अरे पोरगी म्हणजे लग्न करून आणायची नुसती काय बहुदाश आहे का? आता तुम्ही हे असलं बोलून अजिबात सारवानगी करत बसू नका. अहो पोटातली पोरगी मारायला निघालेली नीच मानसिकतेची माणसं तुम्ही. हो हायच मी नीच मानसिकतेचा. अगं पोरगी पोटात मारलेली बरी पण समाजात फिरणाऱ्या लहानग्यांपासून कशी वाचवायची? म्हणजे अहो बघताय ना आपल्या आजूबाजूला काय घडतंय आणि किती भयंकर घडतंय. अहो 4 वर्षाची पोरगी कळना काय 20 वर्षाची पोरगी कळना कुणाला. अहो म्हातारी बाय कळना आबरू लुटून व मारून टाकते ती. अहो डॉक्टर व्हायचे स्वप्न बघणारी संपदा मुंडे आज 3-4 महिने झाले तिला न्याय मिळाला का सांगा की. अहो सासपड मधली आर्या अहो 7वीतली मुलगी अहो डोक्यात दगडी जाता घालून तिला मारून टाकलं. अहो काय वाटलं असेल त्या जीवाला विचार करा की. अहो मालेगाव मधली यज्ञा अहो 4 वर्ष वय असलेली पोरगी अहो बलात्कार करून देहाचे चिंध्या चिंध्या करून मारून टाकलं तिला. अहो तिच्या बापाने तिला ह्यासाठी जन्माला घातलं होतं का? अहो तिच्या बापाने जॉब तर लागत असेल का? अहो तिची दप्तर तिची खेळणी आणि तिचे कपडे बघून अहो त्यांचं काळीच सूर्य चिरून टाकलं तर त्यांना वेळ होत असते द्या. सांगा की आता बोला की तुम्ही.
काय चुकतंय का माझं? अरे पण दिन्या कायदा कशासाठी आहे तर? अहो कायदा काय जाळायचा आहे का? ह मिळाला का त्या निष्पाप मुलांना न्याय? मेणबत्त्या घेऊन मोर्चा काढलं की झालं आपलं काम. यापेक्षा दुसरं काय करणार आहे आपण? अरे लाज वाटते या. हातापायात ताकद असून आपण बघण्यापलीकडे काहीच करू शकत नाही बघ. 4 दिवस पेपरात बातमी छापून येते. अहो टीव्हीवर तर घसा फोडच तोपर्यंत बोंबलतात आणि नंतर एखादी ब्रेकिंग न्यूज आली की बातमी बंद. अहो कोण करणार पाठपुरावा? कोण करणार न्याय? अहो 4 दिवस मेणबत्त्या लावतात आणि परत बसतात गप. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर असा गुन्हा कुणी केला ना की चौरंग केला जायचा त्याचा. खरं तर त्या शिक्षेची आज गरज आहे समाजाला. खरंच बाबांनो, गुन्हेगाराला कसलाच धाक राहिला नाही. खरं तर असल्या गुन्हेगारांचा जाग्यावरच एन्काउंटर केला पाहिजे, नाहीतर भर चौकात फाशी दिली पाहिजे. तरच असले गुन्हेगार परत गुन्हा करणार नाही. म्हणूनच पोरगी नकोय मला. अहो तिच्यावर झालेला अत्याचार नाही बघवणार माझ्याच्यानं. थांबली वेळ भांडणं तुमची. बरं झालं. आणि तू कुठं गेली होतीस ग? अहो ज्याच्यावर ह्यांची भांडणं चाललेत ना त्याच्यात जरा सोक्ष मोक्ष लावते. थांबा. चल गं तू आत. काय झालंय? तू चल आत. बया अवघडच आहे ह्यांचं. झालं काय? आता काय झालं? टेस्ट केली निगेटिव्ह आहे. अरे देवा. अहो म्हणजे सकाळपासून उलटी चक्कर आणि मळमळ. हा रात्रीच्या बिर्याणीचा परिणाम असणार आहे. कधी सकाळी का दुपारी केली ती रात्री खाल्ली असल. मग झाली उलटी चक्कर मळमळ चालू. अरे लगा दिन्या तुमचं अजून कशातच काय नाही तर तुम्ही बघ हाणामारी पोचला की. दिन्या असू दे, यातून तुझ्या भावना तरी कळल्या. खरंच ह्या पोरी बाळेवर होणारा अत्याचार थांबलं पाहिजेत, नाहीतर उद्या आईबाप पुरी जन्माला घालणंच बंद करतील. एकीकडं देवी म्हणून त्या मुलीला पूजायचं आणि दुसरीकडे अत्याचार झाला तर गप्प बसायचं. बाद झाला आता. जोपर्यंत त्या आरोपीला शिक्षा होत नाही ना तोपर्यंत झुंज देत राहायचं. अशी परिस्थिती निर्माण करायची की परत कुठल्या व्यक्तीला ना असं कृत्य करताना 1000 वेळा प्रश्न पडला पाहिजे. पण त्यासाठीच प्रत्येक आईबापानं आपल्या मुलावर चांगले संस्कार केले पाहिजेत, की जेणेकरून आपण चांगला समाज निर्माण करू शकू, चांगली पिढी घडवू शकू. असे संस्कार करायला पाहिजे. एक असा समाज ज्यात मुलीला भोगवस्तू म्हणून नाही तर माणूस म्हणून बघितलं जाईल आणि कुठल्याही आईबापाला मुलगी जन्माला घातलेलीची खंत वाटणार नाही. बरोबर आहे. बरोबर आहे बाजा तुझं. बरोबर आहे बाजा तुझं. सॉरी बर का, मी उगाच तुमच्यावर रागवले. मला आधी खूप राग आलेला तुमचा. तुम्ही मुलगी नको म्हटलं ना म्हणून. त्यावरनं लई बोलली ना मी तुम्हासनी. पण तुम्ही इमोशनल हायसा ना हे आज समजलं मला. अगं बघतीस ना आपल्या आजूबाजूला किती आणि काय भयंकर घडतंय ते. अगं माणूस जरा पण विचार करायला मागा ना. अगं पोरगी म्हणजे काय पाना पाचोळा आहे का? अगं चालता बोलता माणसं पोरींचा जीव घ्यायला लागली. हे थांबायचं असेल ना तर सरकारनं मोठं पाऊल उचललं पाहिजे बघा, आणि ते खूप गरजेचं आहे. अहो UP बिहार झालाय महाराष्ट्राचा. अगं त्या सासपोटच्या नराधामानं ह्याच्या आधी पण एका पोरीचा जीव घेतला होता. त्यावेळी त्यांना पोलिसांनी मोका सोडला नसताना तर आज आपण एका पोरीचा जीव वाचवू शकलो असतो. ते आग लावे म्हणाले ना तसं जागेवरच एन्काउंटर किंवा फाशी झाली पाहिजे त्या नराधामांना. अगं आपण अजून किती पोरींचा बळी घेणार आहे. आणि बघ उद्या जर आपल्याला पोरगी झाली तर तिला आपण चांगले संस्कार तर द्यायचंच, पण स्वतःचं रक्षण कसं करता यावं. आणि जिथं कायदा रक्षण करत नाही ना तिथं आपण स्वतः कसं रक्षण करायचं हे पण त्याला शिकवायचं. नका काळजी करू, मी आहे ना तुमच्या सोबत. जरी मेणबत्त्या विजल्या असल्या ना तरी त्यांच्या मनातली खदगत नाही विजू द्यायची मी. आणि या नराधामांना शिक्षा होईपर्यंत ना त्यांचा पाठपुरावा करत राहूया आपण. पहिला मी आली, पहिला मी आज जाणार. हो बाजू पहिला येणार
मी तर मोकळं पोत ठेवून पहिला नंबर लावलाय. मोकळं पोत रात्री मी येऊन दारावर फुली मारून गेलोय. मीच पहिला आज जाणार. ए हो बाज. अरे हिथं अजून कुलूप उघडलं नाही आणि पहिला भात मीच खाणार. अरे हिथं काही सरपंचाचं लग्न आहे होय. ए बाया अरे गप्पी जरा. अरे बराच आहे मी, पण तुम्ही ही रेटारेटी करू नका. हा बघा. हो बाजूला. ए बाजू हो बाजू. ए बाजू बाजूला. तुमच्या आईला लागला खोकला. उघड दार उघड पहिले चल. चल मागं. कुलूप उघडू दे. उघड लवकर आताच आम्हाला. नाही पण मला सांगा, ही काही रेशनिंगचं दुकान आहे का? नंबरावनं भांडताय हा? तिकडं लाईनीनं उभं राहा सगळ्यांनी. अजून सरपंच आला नाही की. त्या सरपंचाचा ना मुर्दा काढला असेल कुठेतरी. एक तरी काम धडाच आहे का त्याचं? अरे मोठ्या माणसानं असं बोलू नये. तुम्ही नका तिला संस्कार शिकवू. आपण किती पाण्यात आहे ना ही समजा गावाला माहिती आहे. तुझा काय संबंध आहे? तुझा काय संबंध आहे? थोडे माझ्या नवऱ्याला कळलं ना हे तबी येईल पळत पळत तंटा सोडवायला. अरे अवघडच झालंय समज. घरी गेलो तिथं बी सरपंच नाही ती. बया सरपंच आहे की घुबाड आहे काय माहिती. दिवसाचा सरपंच खावतच नाही कधी. अगं आय घुबाड कशाला म्हणतेस? कसलं घाण वाटतंय ती. त्याच्यापेक्षा एक काम कर, तू का नाही वाट वागुळच म्हण. अगं ती बी दिवसा कोणाला दिसत नाही ना. अरे तुम्ही सगळे काय बोलताय मला काहीच कळलं झालंय. अरे त्या वहिनी सरपंचाला घुबाड म्हणले घुबाड. अरे हायच ती लबाड. मला म्हणला इलेक्शनला मला मतदान कर, मग मी तुला कानातलं श्रवण यंत्र देतो. आणि मी केलं की त्याला मतदान, पण त्यानं मला श्रवण यंत्र काही दिलं नाही. आणि आता मी त्याला हाक मारली ना की पुढं पुढंच पळतोय. बाहेर असल्यासारखंच करतोय बघ. सरपंच आहे त्यो, गाव सोडून फिरतोय की जोगत्यागत. आता आम्हाला शाळेत शिकवली होती सरपंचाची कामं, त्यातली एक तरी करतो का तो नीट? मला परीक्षेसाठी ह्या झेरॉक्स वरती सह्या पाहिजे होत्या त्याच्या, तर हिथं बी नाही त्यो. हेल्पाड तरी किती घालायचं? नाहीतर काय गाडो मेलो वजानन शिंगरू मेलो यरझरानं अशी गत झाली आहे माझी हिच्या बरोबर फिरून फिरून. अहो माझा पगार पण नाही अजून भेटला. माझी बायको रोज बोंबालतीया म्हणून मी आज गावात पाणीच सोडलं नाही. अरे दिन्या, तुला बायको तरी राहिली का? मला ती बी नाही. अरे आज पौतूर 32 लग्न मोडली, जवळजवळ 32. कोण काड्या घालतय ना त्याला बघणारच आहे मी. अरे बाबा कशाला करतोयस लगीन? लगीन म्हणजे गाड्यातला लोडणा असतोय लोडणा. हा, असू दे लोडणं. तीच लोडणं गळ्यात घालून मी गावभर फिरणार आहे. हा, ए बाबा तू शिपाई आहेस का कोण आहेस बाबा सांग. ते सरपंच कुठं कडमडलंय ते बघ जरा. आयला पण हे सरपंच नेमका असेल कुठं? तुम्ही एक काम करा, तुमच्या ज्या काही समस्या असतील ना त्या मला एका पानावर लिहून अर्ज करून द्या. अर्ज करून द्या माझ्या. हा अर्ज करतो आणि त्याची सुरुवात करून घालतो तुझ्या ए. खिशात. अरे किती अर्ज करायचं? अरे पण हे सरपंच गेला असतील कुठं नेमकं? हा नमस्कार नमस्कार नमस्कार. मी परत यायचं आश्वासन दिलं होतं, तसा मी परत आलोय. अहो आज मी जो काय आहे ना ते तुमच्या कृपेमुळे. अहो तुमच्या आशीर्वादामुळेच मी आज सरपंचाच्या खुर्चीत आहे ना. पण तुमचं ही माया, ही प्रेम, हे असंच माझ्या पाठीशी राहू द्या आणि उद्या माझ्या विक्याच्या पाठीशी. अहो विख्या, माझा विक्या, उद्याचा भावी खासदार. आय आय ग. अरे कोण गेलं यात? अरे की पटकन. अरे लय जोराची कळ आली, झक मारली आणि रात्री पनीर खाल्लं. आयला बी काय कळत नाही, दूध नसलं की पनीर करत्या. अरे उघड की. चायला हुका चू नाही. अरे उघड. चायला काय करत बसला यात काय माहिती. अरे इकला का बाहेर? झालं वाटतं एकदाच. ये रे बाबा. अहो तुम्ही वे. अहो सांगायचं नाही वे, तुमच्यासाठी अजून तासभर कळ सुचले असते की मी.
आता तंबाखू तोंडात असल्यावर मी कुठलं बोलू? एकतर त्या दिन्यानं पाणी सोडलं नाही म्हणून घरी पाणी नाही, मग इथं आलो तर इथं तुझा तापल्या का? माणसाला एका सुखानं बसू पण देत नाही. सॉरी सॉरी सॉरी, तुम्हाला अजून एकदा जायचं असलं तर जावा, मी अजून थांबतो थोडा वेळ. नको, त्यापेक्षा तुझ्या बापाला जाऊन सांग ही समस्या सोडवायला. अहो समस्या काय फक्त तुम्हालाच आहे का? अहो आमच्या घरात बी पाणी नाही म्हणून तर इथं आलो ना. झक माराय सरपंच झालाय. अरे का तुम्ही बापल्या दोघं बी सारखीच. हे बोल दिन्या. हॅलो विक्या, अरे सरपंच कुठं आहे तिरा? अरे ते जाऊ दे, आधी मला सांग पाणी का सोडलं नाही रे? पाणी नसल्यामुळे लोकांना किती प्रॉब्लेम येते ती माहितीये का तुला? अरे इथं माझा पगार झालाय का अजून? आणि पाणी का सोडलं नाही म्हणतो या? अरे होईल की, आज ना उद्या होईल, पण तू लोकांची गैरसोय का करतो रे? अरे तुला उडचणा काय झाले? मला काय चिडाय झालं? अरे तू पाणी सोडत नाही म्हणून लोक माझ्या बापाला शिव्या घालतात. अरे तुला बापाचा लयच पुळका येतोय रे. तर बापाला सांग जरा गावची कामं करायला. सगळं गाव त्याच्या नावाला का बोंबलायला लागले. जर माझा पगार द्या म्हणावं. जर पगार देत नाही ना तर पाणी सोडणार नाही. आईला यानं पाणी सोडलं नाही म्हणून माझ्या भावी सासऱ्याला घरचं टॉयलेट सोडून इथं यावं लागलं. पप्पा बी कुठं जाते ती काय माहिती, पंचायतीत जायचं सोडून कुठं हिंडत असते ती काय माहिती. नाही 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 नाही, तुमचा कौल मिळाल्याशिवाय मी काय आज पंचायतीत जाणार नाही. एका दिवृषानं मला सांगितलंय तुमचा कौल घ्यायचा, मगच महत्वाचं कार्य करायचं, तर तुमच्या घरात आमदारकी आणि खासदारकी येणार आहे. तर देवा, एक आठवडा झाला रोज तुम्हाला कौल लावते आणि तुम्ही रोज रोजच डावा कौल देताय. आज तरी उजवा कौल द्या की. अहो तुमच्या भक्तीचं फळ म्हणूनच मी आज सरपंचाच्या खुर्चीत आहे. तेव्हा तुम्ही कौल दिल्याशिवाय मी काय पंचायतीत जाणार नाही बघा. अहो पप्पा, रोज इथं येऊन कौल कसला लावताय तुम्ही? अरे बाबा, एका दिवृषीने मला सांगितलंय देवाचा कौल घ्यायचा, तर तुम्ही राजकारणात यशस्वी व्हाल. अख्खं गाव तिकडे शिव्या घालायला लागले. चला लवकर पंचायतीत. नाही नाही, देवानं कौल दिलं ना मगच मी पंचायतीत येणार आहे. दे बाबा लवकर कौल. कधी बी देवासमोर बसताना हात जोडून आणि डोळं मिटून बसावं. मांजर दूध पित असताना कसं डोळं झाकतंय, अगं तसं. दिला दिला दिला, देवानं कौल दिला. अरे डोळं मिटून बसले की लगेच देवाने कौल दिला की. चला 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 पटकन. अरे एक सुद्धा माणूस नाही तर कुठे गेली समधी लोक. अहो वाट बघून बघून वैतागून निघून गेली. अरे रे रे रे, केवढ्या उत्साहानं आलो तुम्ही. म्हणलं लोकांच्या समस्या ऐकून घ्याव्यात, त्यांच्या समस्या सोडवाव्यात, पण इथं तर कोणच नाही. आणि मी एकटा थांबून तरी काय करू इथं. जातो मी पण. अहो पप्पा, येतील की लोक? एक 5 मिनिटं थांबा. अहो सरपंच थांबा. अहो सरपंच थांबा की. अरे इक्या, तुझ्या बापाला काय सरपंचाची खुर्ची टुसती का रे? वैतागलोय मी बी. यांची गंमत होती, आपण लोक मला नाव ठेवतात. कसं तर लोणी लावून इथपर्यंत आणलं, ते बी झालं गायब. अरे अशानं माझं लग्नाचं बी अवघड होणार आहे. इथं माझं बी लागा लगीन ठरं ना, वैताग आलाय का सिंगल राहून. किती त्रास होतोय ना हे माझं मलाच माहिती आहे. तू बाबा तसं करू नको. तू योग्य त्या वयातच लगीन कर बर का. एकदा रकाडलास ना मग आयुष्यभर रकाडलास मग तू. अरे पप्पा काम कमी आणि देवदेवच जास्त करते ती. असं वाटतं पप्पांना खुर्ची संग बांधून ठेवावं, म्हणजे लोकांची कामं तर होतेली.
आला पगार घेऊन आला का आला तसंच? काय सरपंच आज पण भेटलं नाही पंचायतीत? अहो किती दिवस झालं मी शेजारजींचा मेकअप उचना आणते आणि मग मेकअप करते आणि मग मोबाईलचा लॉक उघडते. काय चाललंय काय तुमचं? पहिल्यांदा पगार घेऊन या, आधीच सांगते मी तुम्हाला. अगं मेकअप म्हणजे काय डाळ तांदूळ आहे का उसना आणायला? ते काय नाही, एक काम कर, आज मेकअप कर, लॉक उघड आणि आपलं साधे आपल्या आकडे लॉक टाकून दे. नको बाया, त्या आकडं कोणी लक्षात ठेवायचं? तर लका अख्ख्या गावाची लपडी तोडा करत होती आणि तुला ह्या आकडा आठवत नाही तो वय. बरं ते जाऊ दे, आपलं साधं सोपं फिंगर लॉक लाव. फिंगर लॉक अजिबात नाही हा. मी रात्री झोपले का नाही की हळूच माझं बोर्ड घेता आणि लॉक ओपन करून माझ्या मोबाईलचं हॉटस्पॉट तेवढं घेता येतं तुम्हाला. हा हे बघा, मी दररोज मेकअप उसना आणीन, पण लॉक हे फेस लॉकच ठेवणार आहे. हा लक्षात ठेवा. तुम्ही पहिल्यांदा पगार घेऊन या, नाहीतर मी जेवण बनवणार नाही. लक्षात ठेवा. का अवघडच झालंय. एक तर सरपंच मला भेटे ना आणि ते भेटल्याशिवाय माझा पगार मिळेल ना. तसा पण माझा पगार आज झाला की दुसऱ्या दिवशी लगेच संपून जातो. या दुसऱ्या दिवशी लगेच संपतोय. काय दारू बिरू प्यायला लागला का काय हो तुम्ही? अगं दारू कुठली पिती बाया, साधी मी तंबाखू खात नाही. मग तुमचा पगार जातो तरी कुठं? हा अगं तुझ्या मेकअपवर सगळा पगार संपतोय माझा, काय सांगू तुला. झालं? आला परत माझ्या मेकअप वरती तुम्ही. बायको सुंदर दिसावी असं तुम्हाला वाटतच नसेल ना? तुमच्या जागी दुसरा कोणी असता ना तर सोन्या नाण्यानं मडवलं असतं मला. तिथं माझं मडण एकाची वेळ आली आणि तू सोनं काय घेऊन बसलीस? तिथं मी म्हणून सगळं सुचतोय, दुसरा कोण असता ना मागं सोडून दिलीस तुला. अहो मी म्हणून सहन करते तुम्हाला. त्या सागाव बोलता ना म्हणूनच मी तुम्हाला उपाशी ठेवणार आहे. बोलशील बोलशील का परत, बोलशील का परत बायकोला? आता राहा उपाशी. रश्मी, अगं जरा जाऊन कुकर लाव की. अगं त्यात तुझ्या झेरॉक्सच्या पायी माझं काहीच काम झालं नाही, अजून सगळा स्वयंपाक व्हायचाय. तू कशाला गेली होती का तिच्यावर तोंडावर करून पंचायतीत? तुम्ही जाऊन बसा की तासभर संडासात. त्या पुरीला एकटीला पाठवायची होती होय पंचायतीत मी, म्हणून मी गेलेले सोबत. उगच काहीतरी बडबडता. असं काय नाही, पोरी बी आता मस्त हुशार झाल्यात, पण तुला का नाही माझ्या संग भांडाय कारणच पाहिजे. भांडायच लागली बघ. मग मीच भांडते हा ना? हिला नुसतं जरा मला मदत कर म्हटलं की हिचा सारखा अभ्यासच आडवा असतो. अभ्यास करत असती का कुठं लक्ष तिसरीकडेच असतं काय माहिती. ए काय ग त्या पोरीला सारखं सारखं बोलत असतीस? अगं हे असं सारखं सारखं बोलत असतेस ना त्याच्यामुळे नापास होते बघ मी. कशाला सारखं सारखं किरकिर करतेस ग अभ्यासाला बसल्यावर मी? हो मीच भांडते, मीच किरकिर करते नाही का? माझंच तोंड दिसतं सगळ्यांना. इथं काल पाणी नाही, आज पाणी नाही, मी घरातली कामं कशी करायची? हा कळत नाही तुम्हाला एवढं बी? जावा कुणीतरी जाऊन नदीवनं पाणी आणा जरा. मी जाऊ का? हा अगं आत्ता तर तुला अभ्यास होता ना. नदीवर जायचं म्हटलं की चांगली घोड्यावरच बसलेली असतीस ग कायम. मला कळत नाही नदीवर काय पुरलेलं असतं का तुझं एवढं? अगं ती देवपूजा राहिल्या त्याच्यामुळे कुठलंच काम होईना बघ नीट. मी जाते बाया, वाटल्यास तू चल माझ्याबर. अभ्यास सोडलं ना तर सगळंच येतं बघ तुला. नुसती नाटकं असतात तुझ्या अभ्यासाची. जा तुझी तू, मला कामाला पडल्या ती. कायम नुसती किरकिर असती. काय बी म्हणा, ह्यो पाणी प्रश्न एवढा गंभीर झालाय, त्या सरपंचाला शिव्या घालायच्या तरी किती? आणि शिव्या घालून घालून जर का घसा कोरडा पडला तर प्यायला पाणी नाही. त्या सरपंचाला ह्या वर्षी मत मागायला येऊ देच, मग त्याला बी बघते आणि तुम्हाला बी चांगलंच बघते. कळलं ना? राम राम मामा. हं? हे अध्यक्ष मामा, हे बघा तुमच्यासाठी घेऊन आले. ए अरे इथं काय माझं लगीन आहे वय एवढं दूध घेऊन आलायस? अहो दूध नाही, पाणी आहे. पाणी? सकाळी तुमच्या टॉयलेटमध्ये पाणी नव्हतं ना, आपली गाठ झाली होती म्हणून ही कॅन तुमच्यासाठी घेऊन आलोय. बरं मग कुठं आत ठेवू का? आलं का एवढं करण्यापेक्षा तुझ्या त्या बापाला सांग की पंचायतीत लक्ष द्यायला. अरे तू एकटा तरी कुठं कुठं लक्ष देणार आहेस? पण आवडतं मला लक्ष द्यायला. असं वाटतंय तुझ्या बापाला मत देऊन मूर्खपणा केलाय. वाईस सुद्धा लक्ष नाही पंचायतीकडे तुझ्या बापाचं लेका.
कशाला सरपंच झालाय कुणास ठाऊक. झक माराय सरपंच झालाय. अहो मला पण टेन्शन आले पप्पांच्या अशा वागण्याचं. पप्पांच्या अशा वागण्यामुळे ना माझं पण फ्युचर लय खराब आहे. कसं होणार आहे काय माहिती. आणि असं काहीतरी झालं पाहिजे की पप्पांचा पाय ग्रामपंचायतीमधून निघालाच नाही पाहिजे. अरे तुझ्या बापाचा पाय आहे ना, जरी फेविकॉलनं चिकटवला ना तरी तो पंचायतीत राहायचा नाही. सुनो ना सुनो ना सुनो ना. दिन्या कुठं जातो आणि घेतो संन्यास आता. अरे दिन्या, अरे इथं का बसलाय आता? बायकोनं तुला पुन्हा हाणला असणार आहे. लका तू नुसतं मला हाणाची वाट बघ. खटा बघ. अरे तुला बायकोनं परत घरातनं बाहेर काढलेला दिसतोय. अरे माझं लगीन झालं ना तर मी तुझ्यागत असा बाहेर नाही बसणार खाट मांडून. मी बायकोला माझ्या नुसतं पोटानं उडवून लावला. अरे पोटानं कशाला, तू नुसतं फुकलंच ना तरी तुझी बायको उडून जाईल. पहिला का. अरे आता तुझं आयुष्य असंच सोडून जाईल. अरे चढून नाही म्हणलं मी, उडून 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 जाईल म्हणलं मी. हल्लं लय हल्लीच पाहिजे असली बायको. अरे देवा, तो का माझ्या मागे लागलाय? सोडव मला ह्याच्या तावडीतनं. अरे चावडीतनं आलोय मी. सरपंच नाही तिथं. आणि सरपंच नसताना तिथं बसून तरी काय उपयोग आहे का? ए आता निघतो का इथनं? आता हे बघितलंस का, तुला एका ठोक्यात ना आडवा करीन. एक तर सरपंच पगार दिना, घरी गेलो तर त्या बायकोची बुणबुण म्हणून जरा हिथं बसलो होतो, त्याला काही बहिरे पाठवलेस बाई. ए दिन्या, पायरा म्हणायचं काम नाही, लक्षात ठेव. नाहीतर लय हानीन. आणि ही मॅक आहे ना, ही तुझ्या गाण्यातच ठोकीन. अरे ह्याच्या आईची मॅक ह्याच्या. आता निघतो का इथनं? आता ही घालीन कानात, तेव्हा तुला ऐकायला कळलं का? ही एवढं झालंय वाटतं. याला बायकोनं बाहेर काढल्यापासून ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. अयो पळा, नाहीतर आपला हकनाक जीव जाईल. पळा बाबा. हो, हा घ्या तुमचा साबुदाणा. अजून काय पाहिजे? अर्धा किलो तांदूळ दे. हा, अर्धा किलो तांदूळ लगीन बिगीन काढलं का काय? पुढचं बोलू नका, मोकाटानं दे तू. बर बर, चालतंय चालतंय. आईला भारी जाई गेल्या का? अरे अरे सांडलं किती, ध्यान कुठं आहे तुझं? नाही का अवघडच आहे का तुमचं. बरं बिल किती झालंय? गेला तर राहू द्या, तुम्ही नंतर बघूया. हा, अरे सांग तरी नुसतं किती झालंय. मांडून ठेवतो, तुम्ही जावा. काही भांजागण्यात काय ना काय कळणच झालं या. चेन्नई एक्सप्रेस जरा कुठं चाललंय दुकान तसं सोडून? झालं कुठलंच का? आता कुठलं का माझं काम होतं या? अरे तसं हो बाज्या, एक दिवस का तू दुकान न बंद करणारा माणूस एवढ्या तलकरीने कुठं चाललायस? मी कुठं बी जाईन. तुला काय करायचंय? तुझं काम बोल. अरे काय माहितीये का, एक काम होतं, एक तंबाखूची पुडी पाहिजे होती. हे बघ, उधार असलं तर आधीच सांग, आपण आता उधार देणार नाही. बाज्या, आजपर्यंत कुणाचं बुडावलंय ते तुझं देणार आहे. काय? तसं नव, अरे आजपर्यंत कुणाचं दिलंय ते तुझं बुडवणार आहे असं म्हणायचं होतं. हे बघ, आता ही गांडवागंडवी बाद झाली, मला जायचंय. बर एक काम कर, तंबाखू तुला नाही द्यायची ना, नको दिवस. पण एवढ्या घाई गडबडीनं तातडीनं चाललायच तरी कुठं?
गावात एखादी आयटम बिटम पटावलीस का काय? तू काय माझा पिच्छा सोडणार नाहीस, पण गावात एक खतरनाक बाय आली बघ. खतरनाक हाड आहे का चिटकीन? अरे हाड नाही, चिटकी नाही, अप्सरा आहे अप्सरा. जणू अगदी मलईगतच आहे बघ. गोरी गोरी पान, अगदी राणी मुखर्जी गत. राणी मुखर्जी? हो. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी. अरे सोड मला, जाऊ दे चल. पण बाजा एवढी दिखणी बाई आणि माझ्या नजरातनं सुटली कशी र? कुठे गेली? गेली पंचायतीकडे. चल काय भानगड आहे ती बघूया. होय का? हा चल. ला 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 ला. अहो मी काय विचारलं, सरपंच कुठे आहेत? अहो मॅडम, मला काय माहित सरपंच कुठं आहेत. सरपंच सकाळी तोंड जाऊन गेल्यात पंचायतीला, ती परत फिराकलंच नाही ती इकडं. अहो मॅडम, तुम्हाला सांगतो आमच्या पंचायतीची अवस्था, अहो नवऱ्याने एखाद्या बायला टाकलेली असती की नाही तशी अवस्था केली सरपंचानं आमच्या पंचायतीची. अरे रे, पण माझं त्यांच्याकडेच काम होतं. अहो मग मला सांगा की मी करतो तुमचं काम. हा असं कसं? ज्यांचं काम त्यांनीच करावं. अहो मॅडम, मला हलक्यात घेऊ नका. अहो सरपंचाला जेवढ्या खाचा खुणा माहित नाहीत ना गावातल्या, तेवढ्या ह्या फकड्याला माहिती आहे ती. तुम्ही मला सांगा हो काम, बघा कसं एक नंबर काम करतो. हा तसं नाही, पण मी आले शासनाच्या आरोग्य विभागाकडून, त्यामुळे मला सरपंचाकडून गावाची माहिती हवी होती. अहो मी देतो ना मॅडम, मला सांगा तुम्ही. अच्छा, मी एक सर्वे करते. मला सांगा, तुमच्या कुटुंबामध्ये कोणाचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालंय का? अहो रडायला काय झालं? मी काही चुकीचं बोलले का? चुकीच बोलताय मॅडम तुम्ही. तुम्ही मुद्दाम माझ्या जखमो मीठ चोळताय मॅडम. हा अहो मी का तसं करेन? मी फक्त एवढंच विचारलं की तुमचं नसबंदी किंवा बायकोचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालंय का? अहो मॅडम, कसं होईल ऑपरेशन? हा कसं होईल? नाही झालेलं? अरे वा, मग तर ताबडतोब नाव नोंदवा तुम्ही. फ्री मध्ये ऑपरेशन पण होईल आणि शासनाकडून पैसे पण भेटतील. अहो मॅडम, माझं अजून लगीन नाही झालं. अहो लगीन नाही तर बायको कुठनं येणार, आणि बायकोच नाही तर ऑपरेशन कुठनं करणार मॅडम? हा बापरे, म्हणजे तुमचं अजून लग्नच नाही झालं? नाही. बाई, काय हा प्रकार? पण तुमच्याकडे बघून असं वाटतच नाही की तुमचं लग्न नाही झालं. मॅडम, एवढा तर ना दिसतोय मी. तरुण 4 पोरांचे बाप वाटतं तुम्ही. देवा देवा, बघतोयस ना तू देवा. अरे तुला तरी लगा दया येऊ दे माझी देवा. देवा अरे करकी राहिल्या का माझं लगीन देवा. ही अशी चांगली माणसं मी मला घालून पाडून बोलायला लागले देवा. आय एम सॉरी, पण तुमचं राहू द्या, मला बाकीच्या लोकांची तरी माहिती द्या. काय नको, तुमचं तुम्ही बघा, मला काय तेवढाच उद्योग नाही. सरपंच तुमचं काय असेल ते बघून घ्या. लगीन लोकांचं हाल टोकाचं आहे. एक्सक्यूज मी, तुम्ही मला सरपंचांचं घर कुठे दाखवाल का? हा, मला जरा वाकवाल का? अगं भावाने, काय तुला लाज वाटती का नाही? अगं काय बोलतीस काय? अरे काय नालायक बाई ही. मला म्हणते मला जरा वाकवाल का? शी. हो, मे बी तुम्ही नीट ऐकलेलं दिसत नाही. मला सरपंचांचा पत्ता सांगा, मला त्यांना भेटायचंय. अयो 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 अयो, मला त्यांना रेटायचे? अगं ही गावची पंचायत आहे, हे आमचं मंदिर आहे, आणि ह्या मंदिरात ही असली भाषा वापरती. शिव 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 शिव. अरे फार लाज सोडली ह्या बाईनं. मी सरपंचाकडे जाऊन तुझी तक्रारच करतो. मॅडम, त्याचं काय कोणा ते आहे एकतर किंड, त्याची कुलूप पण उघड नाही. चला, मीच तुम्हाला सरपंचाचं घर दाखवतो. चला या माझ्या मागे. सरपंच, हो सरपंच. सरपंच, हो सरपंच. अहो कुठे आहे तुम्ही? बाहेर या लवकर.
अरे बाळ्या इकडे आहे मी. अहो सरपंच बाहेर या लवकर, कुठं आहे तुम्ही? अरे बाळ्या माघारी वळून बघ, इकडे आहे मी. सरपंच तुमचं पायतान हितच आहे, म्हणजे तुम्ही घरातच असणार. लवकर बाहेर या. कुत्र्या त्याच पायतानं सडकीन बघ तुला. अरे इकडे बघ की किवड्या. किवंड्या किवंड्या सरपंच, किवंड्या म्हणायचं काम नाही. इज्जत देतोय ना तर इज्जतीत राहायचं. अरे इज्जतीच्या लाडक्या एका थोबाडीतच गार करीन बघ तुला. ठार? अहो इथं ठार व्हायची वेळ आली आणि तुम्ही बसलाय गाडी दुरुस्त करत. अहो तिथं पंचायतीत एक नालायक बाई घुसली. नालायक बाई? आणि ती पण पंचायतीत? मग बघितलंच पाहिजे त्या बाईला. गायला? अहो चांगलीच गायला आली. आणि तुम्ही पंचायतीत नाही बघून काय बी अश्लील बोलती. अश्लील बोलणारी बाई ती पण पंचायतीत? कोण हाय कोण ही फुकणी? देखणी? अहो अगदी नटी आहे नटी, पण लई चावड बोलती. चावट बोलणारी बाई ती पण पंचायतीत? मग मला गेलंच पाहिजे. मला घरी बसून जमणार नाही, मला आता गेलंच पाहिजे. पेलच पाहिजे. सरपंच ही काय आता पेत बसायची वेळ आहे का? चला पंचायतीत. बर चला चला. हाला हलतो हलतो अरे हलतो, बाळ्या हलतो, हलतो. हाला नाही, चला चला. हा हा चला होय, चला चला. बस. अय पप्पा कुठं? अरे मग पंचायतीत निघालूया. अहो काय सांगायचं तुम्हाला, आमचा सरपंच म्हणजे बिनकामाचा सरपंच. चला चौकात चला. वायच राहिले वायच आता. सरपंच पाहुणे रावळे तरी बघा. सरपंच हीच आहे ती बाई. नॉनसेन्स. कशी गाडी चालवताय? मॅनर्स वगैरे आहेत की नाही तुम्हाला? सरपंच हीच आहे ती चावड बोलणारी बाई. हो बाई, चावट कशाला बोलता तुम्ही? मी कशाला चावट बोलेन? आणि जरी बोलले तरी तुम्ही मला विचारणारे कोण? ओ बाई, अहो नीट बघून घ्या की, सरपंच आहे मी गावचा. अय्या सरपंच, सकाळपासून तुम्हालाच तर शोधतीये मी. तुमच्याकडेच तर काम होतं माझं. बघा तुम्ही आठवण काढली आणि मी लगेच हजर. अहो आपला हा हक्क दियच आहे या जनतेसाठी. अहो सरपंच हिच्यावर लाडात कुठं बोलताय? हिला चांगली हाडसून आणि खडसून विचारा. अहो लई चावड बोलती ही. काय हो बाई, अहो ह्याच्या संग कशाला चावड बोलता? ह्याला काय ऐकू येतंय? अहो मी कशाला चावट बोलेन? ह्यांनीच वेगळा अर्थ काढला. वाटलंच मला. अहो ही हायच किवड, ऐकतं एक आणि समजतं दुसरंच. सरपंच ए गपके, नाही तर हितले तर जीभ हासडून मुक्कामी करीन तुला. बोला ना बाई, काय काम होतं तुमचं? मी शासनाच्या आरोग्य विभागाकडून आली आहे आणि कुटुंब नियोजनाचं काम करते. सो मला तुमच्या गावाचा सर्वे घ्यायचा आहे. असं असं. अहो मग ही तर वाटत चर्चा करून काय हो उपयोग? चला ना घरीच जाऊ आपण चर्चा करायला. घरी? घरी कशाला? आपण ग्रामपंचायत मध्ये जाऊयात ना. अहो काय ग्रामपंचायतीत काय ठेवलंय? अहो एवढं मोठं घर आहे आपलं. चला ना चर्चा तिथंच करायला मजा येईल. चला. आणि हे बघा, तुम्ही दोघांनी मॅडम सांगतात ना सर्वे करायचं, तशी गावात जी काही माणसं भेटतील ना त्या सगळ्यांना आपल्या घरी पाठवून द्या. आम्ही वाट बघतोया. बर बर आणतो सगळ्यांना आणतो. मॅडम चला की. सरपंच मॅडम आल्या त्या बघा शासनाकडनं, त्यांना काय चहा पाणी फव बिव काहीतरी बघा. अरे तू काय काळजी करू नको, मी सगळं व्यवस्थित करतो बघ. बाईसाहेब चला की. चला चला जाऊ मॅडम. बाळासाहेब, सरपंचाला बाय दिसली की सरपंच विसरला आपल्याला. अरे पद्धतशीर चुना लावला त्यानं आपल्याला. हा काय बस सांगतो समजून. अरे पण मला काय ऐकूच आलं नाही. आलं तिथे बरं झालं बस. बाबा मला वाटतं सरपंचाकडं नाही. आयला पंचायतीत बाय आली या, असते टकाटक बाय ना, मी तर कधी आयुष्यातच बघितली नाही. आयला नाद नाद बिंडाच आहे बिंडाच. ए बाजा, अरे एकटंच काय बडबडतेस? आयला सध्या
साध्या गेलं वाटतं खुशकीच्या मार्गाने. ते साध्या आमचा भाऊ आहे. हो. आणि भानगड काय पंचायतीत बाय आली या. आणि का मोजी ती मागाशी गिरी बाई ती वय. हो लय टकाडक बाई. आणि ती पंचायतीत नाही गेली मग आणि ती सरपंचाच्या घरी गेली. चल राहू दे ती काम पण जाऊया. चल 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 चल. ये अहो आपलंच घर आहे. या बसा बसा. पण 2 मिनिटं मॅडम, मी जरा बेड व्यवस्थित करून येतो. हा बेड झालं काय, सकाळी जरा गडबड झाली ना, त्यामुळे बेड जरा अस्ताव्यस्तच पडलाय. तो व्यवस्थित करून येतो. तुम्ही बसा. बसा तुम्ही निवांत. आलोच. तोंड मीठ चिलटो घुसतेला का नाड्यात. हो सरपंच कुठं इथे. अहो सरपंच आत्ताच वरती गेले. अहो वर म्हणजे वरच्या रूम मध्ये गेले. असं म्हणा की वर गेलं वय. आम्हाला वाटलं वर गेलं. पण बाई अहो तुम्ही नवीनच दिसताय गावात. अय्या तुम्ही कसं ओळखलं. अहो कसं म्हणजे गावात जेवढ्या बायका आहेत ना त्या बाईची खडा माहिती आहे मला. तुम्ही मला नवीन दिसताय बघा. हा मी ऍक्च्युली शासनाच्या आरोग्य विभागाकडून आली आहे आणि गावच्या लोकांचा सर्वे करायचा आहे ना मला. हो मॅडम, मग तुम्ही माझा सर्वे कराच. माझं आरोग्य लय चांगलंय. मला कोरोनाची लस घेतली नाही तरी मी कोरोना झाला नाही बघा. अय्या कसं काय. अहो कसा होईल याला कोरोना. अहो रात्रंदिवस त्या हातभट्टीचं सॅनिटायझर पित होता. बोललास का. अशा गुणानं तर जायच्या गुणानं तर बायको पळून गेली तुझी. ए पर्सनल घसरायचं नाही सांगून ठेवतोय. नाही तर तो झाडू बघितलास का जाग्यावर मोर करीन तुझा. तू माझ्या पर्सनलवर घसरू नको, नाहीतर दुकानात जाईन मिरचीची बुकणी आणीन आणि तीच तुझ्या तोंडात ठाशीन बघ. ए लय बोल नको सांगून ठेवतोय बरं का. अहो थांबा असं भांडू नका. एक सांगा तुमचं लग्न झालंय ना. अहो मॅडम माझं जर लगीन झालं असतं तर इथं लाय गोठत कशाला बसलो असतो तुमच्यापाशी. अरे रे मग तुम्ही काय कामाचे नाही माझ्या. अहो मॅडम तुम्हाला काय लग्नाचीच पाहिजे तू. बिन लग्नाची काही चालत नाही ती. तसं नाही पण विवाहित लोकांच्या संबंधित काम होतं माझं. अहो मॅडम बिन लग्नाच्या लोकांच्या लय समस्या असते त्या तुम्ही सोडवायला पुढाकार घ्या. अहो थंडीचा लय त्रास होतोय बघा. ए अरे गप. अरे काय लोकांनी असतो जरा वयस्कर माणसात इंटरेस्ट. मॅडम मी विवाहित आहे बघा. नक्की कसला सर्वे नक्की. हे बघा एक प्रकारचं देशकार्यच करते मी आणि त्याला हातभार लावणं एक भारतीय म्हणून आपलं कर्तव्यच आहे. अहो मग तुम्ही टेन्शनच सोडा. अहो तुमच्यासाठी काय पण सॉरी देशासाठी काय पण. बघा परत शब्द मागे नाही घेणार ना. अहो तुम्ही विषयच सोडा. जर का मी शब्द माघारी घेतला ना तर मी 2 बापाचा. अरे शब्द देताना 2 वेळा तरी विचार करल्या का. हे गबस. हे काय असल्या गुणानेच बिन लग्नाचा राहिलायस. तुला कशी काशी करायची तशी कर. हा तर मी शासनाच्या आरोग्य विभागाकडून आली आहे आणि मी कुटुंब नियोजनाचं काम बघतीये आणि देशाच्या प्रगतीसाठी कुटुंब नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. आणि आता तुम्ही तयारच आहात तर आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात. अहो मॅडम मी इथं तयारीत असताना तुम्ही ह्या दुसऱ्यानं तयार कसं काय केलं. आणि बघा पहिला मन नेहमी सरपंचाचा असतो हे ध्यानात ठेवा. अरे तुम्ही लय दिवसातून दिसताय हो. सकाळी आलो होतो तुमच्या घरी, तुम्ही काय नव्हता. काय सांगताय. म्हणजे सकाळी पाणी घेऊन तुम्ही आला होता का घरी. त्या सरपंचाचा मुर्दा गाडला भिताडात. त्यांनी काय केलं आता. हो ते लोकांचा पगार करत नाही ना वेळेवर, त्याच्यामुळे तो शिपाई बी वेळेवर पाणी सोडेल. मग मला जायला लागतील नदीवर. मग तुम्ही आमच्या घरी आणि मी नदीवर. झाली का नाही चुका मग. पण भेटलो की आपण आता. असं पण मी तुमच्या घरीच निघालो होतो. होय का. हो ती कॅन ठेवलेत बरं का तिथंच. अहो त्यासाठी नाही, पंचायती सरपंच आहे ती आता. ती काय ती सह्या घ्यायची होती ना ट्रू कॉपीवर. हो केवढी आनंदाची बातमी सांगताय तुम्ही. सरपंच का ग्रामपंचायतीत. जाते बरं का मी. काय नाही तर ते मुर्दा परत कुठेतरी हुसकायचा. अगं सासऱ्याला शिवाय देते सोय. तुझ्या जागी जर दुसरं कोण असतं ना तर बिलकुल सहन केलं नसतं. काय करणार, जीव जाडलाय ना तुझ्यावर.
पप्पा बी कामाशी करतात ना गावानं शिव्या देण्यासारखी. आता मी तर काय करू? अहो सरपंच, मी कुटुंब नियोजनाचं काम बघतीये. हे बघा आपल्या गावचे नागरिक नसबंदीसाठी तयार झाले. हा मी कधी नसबंदीसाठी तयार झालो? अहो आत्ताच तर शब्द दिला ना तुम्ही मला. होय होय, तूच म्हणलेलास की शब्द बदलला तर मी 2 बापाचा. अयो, अहो घाबरू नका तुम्ही, मी आहे ना आणि तुम्हाला कसलाही त्रास नाही होणार. अहो पण मॅडम मला माहित नव्हतं शब्द देण्याआधी की तुम्ही माझी नसबंदी करणार आहे ते. लेका बाय बघितली की चालतं तुम्ही लोक. आता तू जर शब्द फिरवलास ना तर तू 2 बापाचं हे मान्य करावं लागेल तुला. चला, एक तर केस भेटली मला, अशा ऍटलीस्ट 20 तरी केसेस भेटल्या पाहिजेत मला. हो सरपंच, तुम्ही काय म्हणली असता? आम्ही पोटात काय काट भरायचं का? का रे बाबा एवढं काय तंतनायला झाले तुला? काय झालं? अहो आधी पगार द्या माझा. संसार कसा करायचा आधी पगार नाही तर? मॅडम या भाड्याचं पहिलं नाव लिहून टाका, दिनेश सावंत म्हणून. आणि हा देवानंद कवळे, ह्याचं पहिलं टाका त्याचं नंतर टाका. जमाईला ही नटी कोण आली आपल्या गावात? अहो नटी नाही मी काही. अच्छा, म्हणजे सरपंचाने तुम्हाला कामावर ठेवले वाटतं. घ्या घ्या, माझं पहिलं नाव घ्या. अहो लय वैतागली मी, तुम्हाला काय सांगू. हा वैताग, हा त्रास कुटुंब नियोजन वेळेत न केल्यामुळेच होतं. म्हणूनच कुटुंब मर्यादित राहत नाही आणि मुलं वाढली की खर्च वाढतो, पगारही पुरत नाही आणि मग ही अशी चिडचिड होते. ओ बाय, अहो तुम्ही काय मेंटल झालाय वय? अहो माझं लगीन होऊन आता 6 महिने झालं. 6 महिने आणि 6 महिने कुठं पोरगं होतं वय? म्हणजे तुम्हाला अजून मुलबाळ नाही? हा आता आहे का? अहो आता लगीन झाले म्हणजे पोरबा होईल ना कवा का राहते वय? अहो सरपंच, ह्यांना तर अजून मुलबाळच नाहीये. ह्यांचं नाव कसं घ्यायचं लिस्ट मध्ये? असं कसं? पोरबाळ समोर काय झालं? आम्हाला काय पैसा लागत नाही वय? अहो बायकोला रोज 100 रुपये मेकअप लागतोय, ते काय नाही. तुम्ही लिस्ट मध्ये पहिलं माझं नाव घ्या आणि पहिला माझा पगार काढा. अरे ही पगाराची लिस्ट नव्ह. तुला कोणी विचारलंय का? जरा गप की. अरे तुझ्या भल्यासाठी सांगतोय मी हे. माहितीये आम्हाला तुमचं घर आमचं किती भलं बघतंय ना, सगळं माहितीये. लगा तुझ्या ते सध्याला लका व्हिडिओ काढला मागत आमच्या बायकोला दाखवला. लगा अख्ख्या गावात माझी बदनामी केली. अनो मॅडम, तुम्ही ताबडतोब पगार द्या माझा. अहो पैसे मिळणार की, पण ऑपरेशन झाल्यानंतर लगेच कसे भेटतील पैसे? अहो कोणाचं ऑपरेशन आणि कसलं ऑपरेशन? अरे भाडव्या ती नसबंदीची लिस्ट आहे. अहो सरपंच, तुमचा काय मेंदून असलाय वय? आता का माझी नसबंदी करता का? अरे भाड्या अजून तुला पोरबाळ नाही ती तरी बी तुझी पगारासाठी वरडवरड चालली आहे. आता तुला पगार पूर्ण झालाय आणि उद्या पोरबाळ झाल्यावर रस्त्यावर बसून का भीक मागणारच का? हे बघा सरपंच, आम्ही आमची पोरं उपाशी मारू, तुम्हाला काय घेणं देणं नाही? हो मॅडम, हे पहिलं नाव खोडा माझ्या लिस्ट मधनं. खोडा ते नाव. बाई काय हा प्रकार? सुरुवातीलाच ही खाडाखोड. हे खाडाखोड केल्यावर किती विचित्र दिसतंय बघा. आता नाव दिले तर असू द्या की. आवा आता या तुमच्या खडाखोडीसाठी मी माझा वंश पडवू का? मॅडम माझं बी खोडता येतंय का बघा की. अरे बाबा तुझं पण खोडायचे पण ऑपरेशन झाल्यावर. बाई काय हा प्रकार? सुरुवातीला नाव देतायत पण आणि खोडायला पण लावतायत. मॅडम एकाचं बी नाव खोडू नका तुम्ही. आणि बघा तुम्ही काही काळजीच करू नका. बघा आपलं गावात किती वजन आहे ना, ती बाहेर गेलं समजेलच तुम्हाला. तुमचं टार्गेट पूर्ण झाल्याशी म्हटलं. हो. आणि बघा आमची सगळी लिस्ट पूर्ण होईपर्यंत तुम्ही इथंच बसायचं, कुठेही हलायचं नाही. आणि ऑपरेशनच्या दिवशी जर कुठं गायब झालाच तर मग बघतो तुमच्याकडे. अहो सरपंच, हे लोक पाताळात जरी गायब झाले ना तरी आमचे वर्कर्सांना शोधून काढतील. चला चला, हलायचं नाही कुठं. आता बघतेस का नाही बघ, त्या सरपंचाला ना उचलूनच सापडते का नाही बघ आता. अगं पळे बाया डोले आधी, आपल्याला जायला उशीर झाला ना तर आपला वंश बुडायचा. बुडाल की. माझं नाव डॉली आहे, डॉली. आणि एकेकाच्या मोडूनच पाडते का नाही चाली बघ आता. अगं एकतर माझ्या नवऱ्याचा पगार बुडवलाय आणि वर्ण नसबंदी करायची चालली आहे यांची. आता अगं माझ्या नवऱ्यानं मला सांगितलं म्हणून बरं, नाहीतर वाटच लागली असती बया. अगं मला बी त्या बाजाचा फोन आला म्हणून बरं झालं, नाहीतर आमच्या देवा भाऊजीनी चांगलाच पराक्रम करून ठेवला होता की. बया अगं एकतर त्यांची बायको पळून गेल्या
आणि वरून असलं पराक्रम केलाय व्हय त्यांनी. बघ की आम्हाला पोरबाळ नाही ती नाही ह्यांना होईन म्हणलं तर हे असला पराक्रम करून ठेवला. त्या सरपंचाच्या तर ना चल आता बघूयास त्यांच्याकडं. अहो मी म्हणत होतो आपण गाडी इथली असती. अहो पण तुम्हाला भारी हौस चालायची असे पाय दुखतील घेऊ तुमचे. हो चालायची सवय आहे मला. चला पण तुमच्यामुळे माझं टार्गेट तरी पूर्ण झालं. अहो माझं काय होत्यात. अहो माझ्यापेक्षा तुमच्याकडे बघूनच माझं पटापटा तयार झाली. चला पण या गोष्टीबद्दल मी तुम्हाला पार्टी देणार बरं का. अगं तुझ्या किरडीचा निघाला धूर पार्टी देतीयस वय. अगं कुठेतरी शान खाजा की जाऊन. अगे टवळे तुला काय माझाच नवरा गावला वय नसबंदी करायला. हा तुझ्या नवऱ्याची कर की नसबंदी. माझ्या अगं डोळे काय बोलतीस तू. अगं तुझ्या नाही ग तुझ्या नवऱ्याची कर की नसबंदी. हा व्हॉट नॉनसेन्स. कोण आहेत या बायका. अगं कुणाला ग म्हणतीस नासकी. अगं तू नासकी. अगं तुझी आई नासकी तुझं खानदान नसतं. अगं डोळे बघ की आपल्याला नासकी म्हणते आपल्या नासकी नाही म्हटली तुला ती मग नॉनसेन्स म्हटली. म्हणजे अगं नॉनसेन्स म्हणजे इंग्लिश मध्ये शिवी दिली तुला. शिवी दिली. अगं शिवी देतीस वय तू. मग तुझं तर बघती आता. ए बायानो जरा शांत राहा की. कशाला कालवा करताय गाजण्या चावल्यागत. अगं दिन्यानं आणि देवानं स्वतःहून त्यांची नावं दिली त्यांनी. असं कसं होईल बरं. अहो पोर ना बाय आणि अशी कशी नावं देतील बरं. हो आणि ते देवानंद तर बोलले जर मी नाव मागे घेतलं तर मी 2 बापाचा. अगं बया काय करावं या देवा भाऊजींना. एक तर बायको शेतासाठी भांडून गेली आमच्या संग आणि अशी त्यांची नसबंदी केल्यावर म्हणेन माझं पोरग वारस लागन म्हणून ह्यांनी माझ्या नवऱ्याची नसबंदी केली. आमच्या घरात जन्माचं भांडण लागन सरपंच. पहिली नावं खोडायला लावा तिला. हे बघा मी काय जबरदस्ती नव्हती केली त्यांना. त्यांनी स्वखुशीने नावं दिलेत आणि आता मी नाही खोडणार नावं. खोडणार नाही वे. अगं तुझ्या झिंजा धरून तुला हॉल पडली का नाही मग कळेल की डॉली काय चीज आहे ते. कुठल्या कुठे जाऊन पडशील ना कळायचं पण नाही. धरगडीला तुमची पाहुणे का मिळून येते धरगडीला तू कशी नाव खोडत नाही बघ. या तंटामुक्या अध्यक्षाला फोन लावतो. कुठं खपलंय काय माहिती. म्हटलं ना पहिल्यांदा नाव खोड आमच्या नवऱ्यांची. अहो तंटामुक्या अध्यक्ष आग लावे. तुम्ही ज्या व्यक्तीशी संपर्क साधू इच्छिता ती व्यक्ती आता टॉयलेट मध्ये आहे. अहो हे बघा. अहो दोघी पण सोडा दिला. सोडा दिला. हे बघा तुझे नवऱ्याचं आणि तुझ्या धीरच दोघांची पण नावं मी खोडायला सांगतो. अहो मॅडम रडू नका तुम्ही. लागलं नाही ना तुम्हाला. अहो लागायचं काही नाही हो. पण माझं टार्गेट आता एकाने अपूर्ण राहिलं. 21चे 19 झाले. अहो कशाला काळजी करताय तुम्ही. त्या लिस्ट मध्ये माझं पण नाव लिहून टाका. काय हा अहो सरपंच तुम्हाला तरी एकच पोरग आहे ना आणि एकच पोरावर असं ऑपरेशन करणार होय. बघू अहो भावाला भाव नाही तर बहीण तरी पाहिजेच की हो सरपंच. अहो हे जुने विचार आता बदलले पाहिजेत. बघताय ना लोकसंख्या किती वाढत चालली. अहो जागतिक लोकसंख्येच्या बाबतीत आपला देश नंबर 1 ला पोचला. अहो खाणारी तोंड वाढली पण पिकवणारी जमीन नाही ना वाढली. अहो दिवसेंदिवस गरिबी वाढत चालली. महागाई वाढत चालली. माणसं 2 वेळच्या अन्नाला महाग झालेत. तेव्हा हे आता कुठेतरी सगळं थांबलं पाहिजे. नाहीतर माणसं अन्न पाण्यासाठी एकमेकाचा जीव घेतील. लोकसंख्येचा हा बसमार सूर थांबवायचा असेल तर एकच आपत्ती जन्माला घालणं गरजेचं आहे. म्हणून मी स्वतः नसबंदीचा निर्णय घेतला. काय चांगल्या कामाची सुरुवात नेहमी स्वतःपासून करावी माणसाने. खरंच सरपंच मानलं बाय तुम्हाला. नुसतं मानून उपयोग नाही. आपण बी एकेका पोरावरतीच कुटुंब नियोजन केलं पाहिजे बघ. खरंय तुझं. पण आधी ती एक तरी होऊ दे बाया मग बघू ऑपरेशनचं. आता कसं शहाण्यागत बोलला तुम्ही. बरं मॅडम तुमचं टार्गेट पूर्ण झालं. आता पार्टी तेवढी कवा देताय तेवढं सांग. हो आधी दवाखान्यात जाऊन येते. या दोघींनी खूपच मारलंय मला. ठीक आहे येऊ का. हा पण लवकर माघार या. काय माहिती का मी कधी एकदा ऑपरेशन करतो ना असं झालंय मला. हा? बाय.
मॅडम अहो तुमची लय आठवण येते बघा मला. अहो तुम्ही एकदा आला आणि तुमच्या येण्यानं ह्या वटलेल्या झाडाला पालवी फुटली बघा. अहो खास तुमच्यासाठी तर मी नसबंदीचा निर्णय घेतला. म्हटलं त्या निमित्तानं तुम्हाला भेटता येईल, तुम्हाला बघता येईल. त्या नसबंदीची मी तारीख ठरवणं झाली. हो तुम्हाला केव्हा बघीन असं झालं मग जीव पार वेळा पिसा झालाय बघ माझा. कधी येत आहे मॅडम? मॅडम मॅडम कधी येत आहे मॅडम? कधी येत आहे मॅडम? काय झालं? जमायला सरपंचाला काय झाले? असं कोंबडीगत का जोडते? काय झालंय बघितलंच पाहिजे. सरपंच, हो सरपंच, सरपंच मॅडम आला तुम्ही? हो सरपंच, हा तब्येत बरी आहे ना तुमची? नाहीतर गावाला सगळ्या सुद्धा घ्यायचं. मरणावर तप तू माझ्या बेका जीवाला माझ्या जरा सुद्धा चेन नाही. बहीण नाही? हा सरपंच, मग कुणाला तरी बहीण मानायचं, काही असं जोरच बसायचं. अहो सरपंच, त्यापेक्षा एक काम करा की ती परवा मॅडम आला ते नाही, त्या मॅडमलाच बहीण माना की. का बाया त्या मॅडमच्या बाबतीत माझ्या जरा वेगळ्याच फिलिंग आहे. तू मला तिला बहीण मानायला. भाऊ, अहो सरपंच, तुम्हाला नक्की बहीण पाहिजे का भाऊ? अहो काहीतरी एक ठरवा. अरे भाड्या आधीच वैतागली मी इथं. तू माझी आई बहीण एक करू नको. धरू नको? अहो सरपंच, मी कुठं काय धरलंय तुमचं? हे देव, अरे कशाला रे ह्याला जन्माला घातलीस? अरे भाड्या एक तर शब्द नीट ऐक की भैर्या. सरपंच, बहिरा म्हणायचं काम नाही, समजलं का? एका कानानं कमी ऐकू येत असलं म्हणून काय झालं? बहिरा म्हणायचं नाही. निवडणुकीमध्ये तुम्हीच मला म्हणला होता, मला मत दिलंच ना तर तुला कानातलं श्रवण यंत्र देतो. मी तुम्हाला मतदान केलंय सरपंच, पण तुम्ही अजून मला कानातलं श्रवण यंत्र दिलं नाही. ती श्रवण यंत्र काय तुमचा बाप देणार आहे वय? अरे भाडव्या, गावचा सरपंच आहे मी आणि सरपंचाचा तू बाप काढतोय सोय. एका फटक्यातच आडवं करीन बघ. काय रंडवा मरीन? मी रंडवा मरीन? मी सरपंच? अहो तुम्ही मला काय म्हणताय? मी रंडवा मरीन? अहो मला असला श्राप देऊ नका सरपंच. तुमचं लग्न झालंय, उद्या माझं बी लग्न होईल, मग बघू कोण रंडवा मरतंय ते. हे बरोबर नाही सरपंच. बघून घेईन तुम्हाला मी, बघून घेईन. बघून घेतो. आजच्या आज लग्न करणार आहे मी, आजच्या आज. या बायाला का नाही श्रवण यंत्र दिलंच पाहिजे, नाही तर समध्या गावाच्या कानाचं पडदं फाडल हो. जाऊ दे. मॅडम अहो तुम्ही कधी येणार मॅडम? अहो तुम्ही आला का नाही, मी तुम्हाला नदीवर फिरायला नेईन बघा. दिन्या, तुला काय एवढी लडतड करून त्या मॅडमला गावात आणली, म्हणलं त्या निमित्तानं तरी पप्पा पंचायतीत जातील. तुझा बाप आणि त्या मॅडम म्हटलं का पंचायत जाणार? अरे त्याने मॅडमलाच घरी आणली. क्या लक्ष ठेव बर का, आता दुसरी मम्मी. अय, तुला माहित नाही माझी मम्मी किती खमकी आहे. माझ्या बापाला एकदम सुतागत सरळ ठेवला तिनं. पण काय पण म्हण, तुम्ही दोघं बापले का ना एकाच गुणाचा आहे. ए, मी काय केलं रे आता? लगा तुझा बाप लगा त्या मॅडम साठी अख्ख्या गावभर फिरतोय. लगा गावचं एखादं काम असतं तर केलं असतं का? आणि तू लगा त्या रश्मीसाठी लगा इकडे नदीवर चक्र मारतोस का? अय, मी गाडी धुवायला नदीवर आलोय. अरे पाणी सोडली की सकाळी, आणि तू घरी पण गाडी धुवू शकला असतास. तू नको आम्हाला शिकू. पाणी सुरू केलंय ना, जा आता बंद कर.
अरे टाइम तर होते की. एक दिवस लवकर बंद केलं म्हणून काय बिघडत नाही. अच्छा, म्हणजे तू मला कटवायला बघतोयस, पण आपण इथनं जात नसतो अजिबात. अरे पाणी सोडलं की सकाळीच, आणि तरी पण तू नदीवर पाणी आला. अहो रोज नदीचंच पाणी नेते की देवाला मी. मग नाला काय समुद्राचं पाणी येते का? अहो तसं नाही हो, तुम्ही नदीचंच पाणी नेता की त्या टाकीत. पण आता त्या टाकीत गेल्यावरती केमिकल ऍड करता की, केमिकल युक्त पाणी देवाला कसं घालायचं हो? खरं तर नदीचं पाणी एवढं केमिकल युक्त झाले की ते पाणी शुद्ध करायला पुन्हा त्यात केमिकल टाकावं लागतंय. हो, पाणी प्रदूषणावरती शाळेत शिकवलंय आम्हाला, आणि ते क्लोरिनेशन बद्दल पण. तुला शाळेत समजा आठवते वय, म्हणजे तुझा नक्की शाळेत पहिला नंबर येत असणार आहे. अहो त्या शाळेचा तर अजिबात विषय काढू नका बघा तुम्ही. त्या सरपंचाचं वाईस तरी लक्ष आहे का त्या शाळेत? त्याच्या ना डोक्यातच छड्या हाणल्या पाहिजे. अहो ती बाक कशी झाली ती, फळा तर बघण्याच्या लायकीचा राहिला नाही अजिबात. छप्पर गळतय. पोरांनी कसा अभ्यास करायचा आणि कसं पास व्हायचं बरं? ए दिन्या, कशाला त्यांच्या जखमेवर मीठ चोळतोय? अहो तुम्ही मला अजून आवाजावच बोलवताय वे. तुम्ही तर एकेरी कुठे बोलवताय मला? बघा परत तुम्ही आवाजाव केलं डबल. तुम्ही पण तेच करताय की. अरे लय लांबड लावू नका, तुम्ही दोघं पण एकमेकाला अर्ध रूप बोला आणि चला आता. ए दिन्या, जा तू पाणी बंद कर, आमचं आम्ही बघीन. जातो बाबा. ओ एवढा हंडा उचल लागत मला. बघत काय बसलाय, त्या की तेवढा उचल. ऐकू येत नाही वे. तू तर कुठं ऐकतीस माझं? सॉरी बरं का. अरे दे की तेवढा हंडा उचल. आग लावे, ओ आग लावे. अरे आता कुठं अजून आग लागली बाबा? मोठ्यानं बोला, आग लावे, मला ऐकायला येत नाही. अरे मी म्हणलं अजून कुठं आग लागली बाबा? काळजात काळजात आग लागली माझ्या, आग लावे. काळजात आग? तुला कोणी जाड्या म्हणून चिडवलं का? मला रडावणारा अजून जन्माला यायचा आहे. अरे तुला जाड्या म्हणून कुणी चिडावलंय का? अरे या पोटानं चिरडून मारीन मला कोण जाड्या म्हणलं तर. अरे मग झालंय काय? आग लावे, तुम्हालाच ह्यो तंटा सोडवायला लागणार आहे. अरे पण तू मला तंटा सांगितला नाही तर मला काय घंटा कळणार आहे बरे? अहो तो सरपंच नडलाय मला. मला म्हणतोय मी रडवा मरीन म्हणून. रांडवा मरीन? बर का आग लावे, तो सरपंच काहीतरी वेगळा बोलला असेल, ह्यानं काहीतरी वेगळं ऐकलं दिसतं. मला बी तसंच वाटतंय. हे जी नेहमीचीच बॉम्ब आहे, आपण बोलतोय एक आणि ऐकतोय एक, तसंच झालं असेल काहीतरी. अरे आपापसात कुजबुज करू नका. जी काय बोलायचे ना ती मोठ्यानं बोला, मला काहीच ऐकू येईना. अरे पण नेमकं झालंय काय आणि मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? आग लावे, अहो त्या सरपंचानं माझ्या मर्मावर बोट ठेवलंय. मला आत्ता लगीन करायची आणि आपण आत्ताच्या आत्ता पोरगी बघायला जायची, आणि मला पोरगी तुम्ही बघायची. आग लावे. अरे पण बाळू, ही अचानक पोरगी मी कुठनं शोधणार आता मला सांग की. अहो पण या बाहेरला कोण पोरगी देणार आहे? कान सडकीन बाजा, मला भैरा म्हणलास तर. अरे कानानं जरा कमी ऐकू येत असलं ना तरी बाकीचा अवयव माझं शाबूत आहे अजून. अरे बाळू जरा समजून घे. हे बघ तुझ्या कानात आहे फॉल्ट,
आजकालच्या पोरींना कसं पोरगा स्मार्ट लागतो, पुण्या मुंबईत लागतो सर्व्हिसला, तिथं घर पाहिजे म्हणते त्या. मग लेका तुझ्यासारख्याला आता कोण पोरगी देईल आणि कुठली पोरगी तयार होईल? मला काय बेण्याला ठेवता का? ते काय नाही, कसली बी पोरगी चालल, पण माझं लगीन आजच्या आज झालं पाहिजे. आगला वे, आता तुम्हीच काहीतरी करा बाबा. वागला वे, दिवसच आहे ती गारठ्याचं, आता त्यो तरी काय करील. एवढं बी आहे. अहो तरी पण ह्याला लयच घाई आहे बघा. अरे बाय नको, पोरगी पाहिजे मला. मी किती बी खर्च करायला तयार आहे. देवा, हाय करा कधी बाळूसाठी पोरगी? एक पोरगी हाय माझ्या नजरत, पण जरा का पायानं आदो आहे. पायानं जादू आहे ना, मेंदवानं तर नाही. चालेल मला, तुम्ही आत्ताच्या आत्ता चला. अरे पण पोरगी आहे सोनक्यात, ती तुला काही चालत जायचं का? टेन्शन घेऊ नका, मी गाडीची व्यवस्था करतो, पण हाय असं जायचं. हाय असं? अरे मी कपडे अजून घातली नाही, ती जेवलो नाही आणि हाय असं जायचं होय. आणि आता आम्ही तरी कुठे जेवलूया? होय तर कसं जाणार? जेवण बिवण तर केलं पाहिजे. आणि चला काही चला. काळजी करू नका, मी वाटत तुम्हाला सगळ्यांना जेवाय घालतो. आणि हिथं तिथं नाही, हॉटेल मोदकम, शुद्ध शाकाहारी, होऊ दे खर्च. देवा, अरे मोदकमला जर आपल्याला जेवाय घालणार असला तर मग आपली काय हरकत आहे? जाऊ की मग. अरे जाऊ की काय, अजून कोणतरी एक जण बघितला पाहिजे. मग आपलं तीन तिघांना काम बिघाड नको. बरं एक काम करू आपण, दिन्याला एक घेऊ आणि तो साधारण गावला तर त्याला बी घेऊ की. चालतंय चालतंय, चला 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 चला. लयच नटायचं चाललंय हा? आणि तू रोज नटतीस तेव्हा मी तुला काय बोलतो का? बोलाल की ही डॉली कुणाचं ऐकून घेत नसती. माझं नाव डॉली आहे, डॉली. आणि माझ्या समोर सर्वांचा आवाज होतोय खाली हा? आणि मला सांगा, नक्की पोरगी बघायला कुणाला चाललाय हो तुम्ही हा? बायाला काही तुम्हाला? अगं इथं एकाला माझी हाव जिरली, आता मी कशाला दुसरं लग्न करीन? बरं ते जाऊ दे, आज दुपारचं जेवण बाहेर न करून येणार आहे. हे बघा, बाहेर जाऊन लय पैसे उधळू नका. अगं इथं नेट पॅक मारायला पैसा नाही आणि मी कशाला पैसे उधळतोय? अगं ते बाळे जेवण देणार आहे, हॉटेल मोदकम, शुद्ध शाकाहारी. अयो, ती वाटा स्टेशनच्या तिथं आहे तीच का? हा, मग मी बी येणार आहे तुमच्या संग, मला पण यायचंय. आता तिथं याला काय गाव जेवण आहे का? इथं जरा करत ग बस की. मला काय सांगू नका हो, मी येणार म्हणजे येणार. अरे डॉली, तू काय येडीस का ग जरा? हे बघ, असं हट्ट करू नाही, ऐक माझं. मला लय शिकवू नका, मी येणार म्हणजे येणार. अगं बाया, मी तुझ्यासाठी पार्सल आणतो, मग तर झालं. का मी टोचते व्हय तुम्हाला? एवढं जर वाटत असेल ना तर माझं मी पैसे भरते जेवणाचं. आईला सांगेन मी माझ्या फोन पे वर पैसे पाठव म्हणून. पण मी जर नाही आले ना तर तुम्ही बी जायचं नाही. हा, तुला एकदा सांगितलं ना येऊ नको म्हणून. हे बघा, मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही. आणि आता जर तुम्ही माझं ऐकलं नाही ना तर आपल्या दोघात लय मोठी भांडणं होतात, ध्यानात ठेवा. अगं डॉली ऐक, वाटस मी तुझ्या पाया पडतो. बघा, मी जर नाही आले ना तर तुम्ही पण जायचं नाही, ध्यानात ठेवा. आता काय अवघडच आहे सगळं का? अरे किती उशीर थांबायचं? सकाळपासून आणून ठेवलंय, बाथरूम पासून आलो मी. या ए बाया, अरे इथं अजून कुणी बी आलं नाही होय. अरे आपण पोरगी बघायला चाललोय, युद्धाला नाही. इथं भाला कशाला पाहिजेत? अरे इथं अजून कुणी बी आलं नाही होय. हो हो, अरे कुणीच आलं नाही. त्या सगळ्यांची लग्न झालेत ना, त्यांना माझ्या लग्नाचं काय पडलंय? अरे लग्न झालेली माणसं घरातनं पाय निघत नाही. आता माझं लगीन नाही झालं बघ, मी कसा लवकर आलो या? अरे कुणी येईल नाही तर नाही येईल, पण आग लावे पाहिजेतच. अरे आग लावूया कशाला? जुना जाणता माणूस आहे त्यो, ती पाहिजेतच. पण लगा ती बी कशात थटल्यात काही कळलं झालंय बघ. होय हो, कशी दिसते मी?
सुंदरी आ? सुंदरी सुंदरी सुंदर दिसते का नाही का मम्मी सुंदरी म्हटली बाई हो जाऊ दे कधीतरी बायकोला नाव वाजले. पण मी काय म्हणतो अगं एवढं मागे लागून कशाला येतीस ग? अगं मम्मी कधीतरी ऐकायचं की पप्पांचं. आणि तू कधी माझं ऐकतीस का? आणि असं बी त्या बाळाला पुरगी बघायला मला काय भिरच नाही. मग काय तिथं नुसतं मिरवायला येतीस होय? हो ते नाही का तुम्ही हॉटेल मोदकमला चाललाय जेवायला म्हणून मी येते. काय अगं मम्मी तू बी अगं कधी जेवाय मिळालं नसल्यासारखं करायला लागलीस की. स्वयंपाकाचा आपल्याला आधीच कटाळा. बर सुरेखा मी काय म्हणतो मी तुला काय काय आवडतं ती? काजू करी हा काजू करी आणि दुसरं बासुंदी. हा मग मी काय करतो माहितीये का आता मोदकम हॉटेल मध्ये आहे ना काजू करीन बासुंदी पॅकिंग करून आणतो. मग कसं आहे आपण संध्याकाळी तिघं मिळून खाऊ की हाय का नाही रश्मी? अजिबात नाही हो. कधीतरी बाहेर जेवायला नेत जावा की. नुसतं जिथं तिथं चेंगाट पडणार. आणि तुमचं काय हो तो बाळाचं बिल देणार आहे की तुम्हाला बिल द्यायचंय वे. आणि असं बी एकदा पप्पाने तिथं मला जेवायला नेलेलं. लय भारी जेवण असते म्हणून मला जायचंय. आणि चला की लवकर सगळे आपल्याला घेऊन जाते. एक तर आवडायला एवढा वेळ झाला मला. अगं काय अगं मम्मी पप्पा काय एवढं चेंगाट येते वे. तू बी सारखे का नाही घालून पाडूनच बोलत असतेस बघ तेच नाही. अगं पण घरात तरण्यासाठी पोरगी आहे आपल्या आणि तिला एकटीला घेऊन आपण दोघांनी बाहेर जायचं बरं दिसतं का ग? बघा की अहो 2-3 तासाचाच प्रश्न आहे. जाऊन येऊया लगेच. आणि रश्मी तू बस की घरातच अभ्यास करत त्याला काय होते. रश्मी आता ही काय ऐकायची नाही बघ. तेव्हा मी काय करतो हिला घेऊन जातो. तू असं कर तू अभ्यास करत बस हा आणि बाहेर कुठं जाऊ नको बरं का. वाटलं तर दार लावून घरात बस हा आम्ही येतोच. चालेल पण मला बी पनीर घेऊन यायचं. बर बर चालतंय तुला पनीर घेऊन येतो आणि हिची आवडीची बासुंदी बी आणतो. मग संध्याकाळी परत हिला वाटलं तर ही परत काय. बरं चला लवकर उशीर होतोय. चल चल. अरे एवढा उशीर तिथं जेवण संपायचं. अरे इथं माझं लगीन जुळवायचंय तुला जेवणाचं पडलंय वय. काही होती ना बायकोला बी घेऊन आलाय. अरे जेवण म्हणलं ना की अख्खं घरदार घेऊन येते ती. अरे वा 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 वहिनींना पण घेऊन आलात का? बरं झालं. अरे ही नसली का नाही की मला जेवणच जात नाही आणि हिच्या मी एक पाऊल पुढे पण जात नाही बाळू. भात आहेत चपात्या आहेत रोट्या बी आहेत. अरे काय पाहिजे ती आहे पण माझं तेवढं लगीन जुळवा. अहो म्हणूनच मी आली. अहो एवढा मोठा आनंदाचा सोहळा. अहो मी लई लक्की आहे बघा लक्की. मी जिथं जिथं जाते का नाही तिथं लगीनच ठरवून येते का नाही बघा. अरे वा आग लावे तुम्ही बी जोडीने झाला होय. रश्मी बी चालली असती की. रश्मीला बी आणायला पाहिजे होते. आधीच तू मागं लागून आलीस रश्मीला बी आणायला पाहिजे. काय आहे बाळू रश्मीला अभ्यास होता ना कशाला म्हणलं तिचा अभ्यास बुडवा. अहो आग लावे मोठ्यानं बोला मला काही सुद्धा ऐकू येईना. अरे मी काय म्हणतोय माहितीये का आपण पोरगी बघायला निघालोय का नाही मग एखादी सवाशी नको का आपल्यावर म्हणून मी तिला घेऊन आलोय. अगं बया डोली तू पण आलीस वे. होय माझ्याशिवाय कोणतं काम होतं वय. बरं झालं बया मला तेवढीच कंपनी होईल. ए अरे लवकर बसा गाडीत उशीर करू नका नका. मला कधी एकदा त्या पोरीचं तोंड बघतोय ना असं झालंय. अरे ही काय बाळ्या अरे आपण पोरगी बघायला निघालोय आणि तू आत्तापासूनच मंडोळे बांधले तेस वय. ती काय आग लावे मला आहे ना लग्नाचा फील आला पाहिजे म्हणून मी बाशिंग बांधलंय बाकी काय नाही. अरे तसं नसतं बाळू. लग्नाच्या आधी हळद लागायच्या आधी मंडोळ्या बांधायच्या नसत्यात. ते चांगलं नसतं का. सोड सोड त्या मंडोळ्या बघू. बरोबर बोलतायत ते. सोड सोड. आता कसं अय बाळू तो आता झालाच उतावळा पण तुला लगीन झाल्यावर समजल कसं रिंगाण असते ती. उचकटला का तोंड हा? अयो. तरीच म्हंटल आवाज कसा निघाला नाही. हा त्याला बसा गाडी जाता लवकर. कशाला मारतीस आणि घरच्या गोष्टी इथे काढू नाही. ए अरे लवकर चला गाडीत बसा उशीर करू नका. बरोबर चला चला. चला लवकर. बसा बसा. अरे आम्हाला सोडून जायचं होतं तर मग बोलवायचं कशाला रे. अरे तुम्हाला कसं ठेवून जाईन. आणि एकटंच असं जायचं होतं ना तर आम्हाला सांगताच कशाला.
आणि तिथं जाऊन तुम्हाला पोरगी कोण दाखवणार आहे? अरे तूच की दाखवणार दुसरं कोण? मग? बस 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 चला, चला, बस लवकर चल. आईला ड्रायव्हर कुठे आहे? ओ आगलावे, ओ आगलावे, अहो ड्रायव्हर कुठे आहे? अरे येईल की बघ की इथं कुठं गेला असेल. अहो तो लघवीला गेला, तिकडच राहिला वाटतं. एक काम करा, आपल्याला जायला उशीर झालाय, तुम्ही खाली उतरा, पहिलं खाली उतरा आणि गाडी चालवा. अरे पण तो आला असता. राहू दे त्याला, तुम्ही गाडी चालवा, उशीर झालाय. अरे माझी गाडी, अरे मानल्याची, अरे माझी गाडी. एवढा अभ्यास करते तरी नापास कशी काय होते मी? यंदा तरी पास झालं पाहिजे. परत तुम्ही सॉरी, तू इकडे कसं काय? मम्मी पप्पा तर बाहेर गेलेत. अगं म्हणून तर आलो ना. म्हणजे म्हटलं तुझ्या संग गप्पा माराव्यात. तुझा आवाज लय भारी वाटतो ऐकायला. काहीतरीच, आणि असं बी माझा आवाज बसलाय बरं का. अगं खरंच तर, म्हणून तर आलो ना. खूप काही मनातलं सांगायचं होतं तुला. अरे पण असं घरात कुणी नसताना आपण असं बोलत बसणं मला नाही बरोबर वाटत बघ. अहो दोस्त म्हणून बोलू की आपण. अरे ते खरं आहे, पण एखाद्यानं बघितलं तर वेगळाच अर्थ काढल. तुझ्या संग बोलावा एवढाच उद्देश होता फक्त माझा. तू एवढा गैरअर्थ काढशील असं मला बिलकुल वाटलं नव्हतं. अरे जरा ऐकून घेशील का माझं? हर मम्मी पप्पा लय विश्वासाने एकटीला सोडून गेले तर मला घरी, आणि त्यांच्या माघारी असं मी तुला घरात घेऊन बोलत बसणं बरोबर वाटतंय का सांग बरं? माझ्याबद्दल तुझ्या मनात इतका परकेपणा असेल असं मला बिलकुल वाटलं नव्हतं. अरे ऐकून घे की जरा. अगं काय होतंय? आओ गाडी थांबवा. काय झालं? आओ गाडी थांबवा, नाही तर माझी नवी कुरी साडी खराब करायला हो. झालं काय? तिला उलटी यायला लागली. थांबवा गाडी. थांबवा गाडी. काय होतंय? अहो ग बसाव तुम्ही, उलटी होते आणि काय होते? आयो डोले, आग्रा तरी काय शिळबाग खाल्लं नव्हतं. आता खरोखर कुठं आहे का काय डोले? ग बसाव तुम्ही, इथे मला पित्ताचा त्रास होतोय आणि तुमचं काय मधीच गुड न्यूज गुड न्यूज. पाणी घे. ए बाया वक लवकर, तर तिथे बाळा बघ कसा वैताग आलाय. बया नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न असा प्रकार झालाय. नकटे असू द्या नाहीतर वकटे असू द्या, मी लगीन करणार म्हणजे करणारच. ए दिनिया, झाली का नाही तुमची वकावकी? इकडे बाळ्या घायला आलाय. चला लवकर. कशाचं वागतीया, नुसत्या कोरडा उलट्या करतीया. अहो उलटी भरायला झाली इथं, तुमचं काय हो मधीच? अरे पोटात काही नसलं का नाही की असा त्रास होतो. जरा काहीतरी खाल्लं का नाही मग बरं वाटेल. आणि कधी यायचं त्या हॉटेल मोदकम ते बी समजेना. आओ आपण जवळ हॉटेलच्या जवळच आलोय. हा आवरा लवकर. ए चला चला मग. ए चला की पटकन. नमस्कार साहेब. नमस्कार. आपल्या मोदकम हॉटेलचं नाव लौकिक आम्ही संपूर्ण सातारा जिल्ह्यात ऐकून आज आम्ही तुमच्याकडे जेवायला आलोय बघा. किती रुपये आपण जेवणाच? असू द्या, ह्यांना विचारा. 8 ते 10 लोक आलोय.
आम्हाला एक चांगलं जेवण आणि चांगली सर्व्हिस द्या म्हणजे झालं बघा. मी मोदक हॉटेलला आलाय सर्व्हिसची काय चिंताच करू नका. एक नंबर तुम्हाला सर्व्हिस भेटेल. मस्त जेवण. काय पाहिजे ती मागवायचं. एक नंबर हॉटेल आहे हे सातारा मधलं. काय पटापटा जेवायचं आणि झटा झटा गाडीत बसून डायरेक्ट फोन केला जायचं. समजलं का? जरा सुखाने जीव दे तरी. आलो नाही की लगेच निघायच्या गोष्टी वय लईच काही झालेला काय ह्याला. अरे एवढ्या भारी हॉटेलात घेऊन आलायस. ऑर्डर बी सांगितलीस. चटा चटा जेवायचं आणि पटापटा निघायचं. तुझं जेवणच राहू दे. हे बाबा चला, हे चला. अहो आधी येऊ दे तरी आणि मग बोला की. ए बाळू तू का गडबड करतोय? जरा आम्हाला सुखाने जीव दे की. जायचे आपल्याला, तू गडबड करू नको उगाच. बरं काय घ्यायचंय ग? पनीर हांडे, व्हेज हांडे, काजू हांडे, पंजाबी थाई वगैरे काहीतरी पटपट मागवा. मोदकम पेशल हांडी बघूया यांची कसली आहे ती. हा ए मोदकम पेशल हांडी आम्हाला आणा बरं का. बर्थडे साखरपुडा पार्सल म्हणजे सगळी सोय आहे. काय सांगताय? भैया मग माझा बर्थडे ना तिथंच झाला पाहिजे. मोदक हॉटेल मध्ये. अगं बर्थडे कशाला? आपण इथे बेबी शॉवर करू. बेबी शॉवर. ग बसाव तुम्ही. जेवण लयच भारी. रश्मीला पण घेऊन येऊया की आपण. अगं नक्की येऊया. सर्व्हिस मी किती भारी देतात. स्वच्छता बघा केवढी. लय मला आवडले. अगं मी तर म्हणतोय आपण तर फॅमिलीने येऊयाच. पण इतर लोकांनी सुद्धा फॅमिली घेऊन जेवायला हवं. इतकं भारी हे मोदकम हॉटेल आहे बघ. अरे इथं एसी हॉल पण आहे आणि लॉजिक पण आहे. लगीन व्हायचं आहे आपलं. होय ग. घरी स्वयंपाक करून करून लय कंटाळा येतोय. आपल्या बायकांना ह्यांनी महिन्यात एकदा तरी इथं जेवायला आणलं पाहिजे. जेवण लयच भारी आहे. अरे माझं एवढं फक्त लग्न ठरू द्या. माझ्या लग्नातल्या सगळ्या वराडाला मी मोदकम हॉटेलवरच जेवायला आणणार. आता ऐका. आता पोटोबा झालाय. आता गाडी डायरेक्ट पुरगीच्या दारातच थांबवायची. ही पोरीचं घर. आगलावे. अहो आपण या बंद घरा पुढे का थांबलोया? शमारी घराला टाळ. आईला पोरगीला कळालं काय? पोरग कानात गेलंय. रानात गेलंय? अरे कोण रानात गेलंय? अरे देवा पुरीच्या घरी फोन करून तरी सांगायचं की आपण सगळे येणार आहे म्हणून. अरे बाळ्या पोरगी हाय पायानं आदू. ती घरातनं कधीच कुठं बाहेर जात नसती. मला वाटलं आज बी ती घरीच असेल. नाही त्याचं काय झालंय माहितीये का? मला सांगितलं होतं की फोन करायला. पण ती जेवायच्या नादात विसरूनच गेलो. काय नका तुम्ही. कोण रे तुम्ही? गरबंद बघून काय फोडाबिडाचा विचार आहे का काय तुमचा? बया काय म्हणायचं या बाबासनी? आम्ही काय चोर का लुटारू दिसतोय होय तुम्हाला? हा? आजकाल चोर सुद्धा कोणाला कळू नये म्हणून नटून थटून येते ती. अहो बाबा त्या घरातली माणसं कुठे गेली ती? त्यांच्या पोरीचं लग्न आहे सातारला. ते सगळे तिकडेच गेलेत. मेले? अरे पोरगी बी मेली का काय? हे बहिरच दिसतंय. पहिरं बोलायचं काम नाही. अरे लका मी नवरदेव आहे ना. आणि जावायला असं बोलते होय कधी? कमालच आहे. नवरी नवऱ्याच्या घरी नवरा इकडं असं कसं काय झालं? अहो बाबा आम्ही ह्या घरातली पोरगी ह्याच्यासाठी बघायला आलो होतो. पण हे ती पोरगी गेली कुठं? आजच तिचं लगीन आहे. झालं बी असेल. पोरगी पायानं आजू आहे पण पोरगा मात्र आंतरराष्ट्रीय धावपट्टू आहे. कमाल आहे का बाळ्या. त्या पुरीचं लेका आजच लगीन आहे. आता चल घरी. आता कायच उपयोग नाही आपला. अरे इतका खर्च केला आणि हातात काहीच नाही आलं. आगलावे
अहो सरपंचाचा श्राप खरा ठरतोय का काय ती काय नाही माझं लग्न झाल्याशिवाय मला चेन पडणार नाही मला काय माहित नाही आगला वे माझ्या लग्नाचं बघा काहीतरी ही तर थांबून होणार आहे का लगीन आता तुझं तर काय बी असतं जरा चौकशी बिवकशी करून यावे ती नाही घरी काय काम झालं असतं तर काय नाही चला आता लवकर हे बघ बाळ्या त्यासाठी कधी कुठला निर्णय घाय गडबडीत घेऊ नये असा घाय गडबडीत निर्णय घेतला की असा पचका होतो बघ आता चल घरी राहू दे लग्न आपण दुसरी बघूया आलं का माझं लग्न ठरायच्या आधीच मोडलं चला अरे दोन हन्ना पण पुढारी म्हणा अरे दोन दोन हन्ना पण पुढारी म्हणा दोन दोन हन्ना पण पुढारी म्हणा